जिह्वेतु वदानिनाथनमितापच्छिन्द्रगोरक्षये गैनीवृत्तिज्ञानराजे सदा सत्यामला सत्यहे गैवीराजश्रीबुद्धनाथै तथा उद्बोधः केसरी श्रीमत्सद्गुरु शिवदीन सुखः वाचे स्मरारहरि शुका सारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्ययसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सद्गुरुनाथ महाराज की जय। अच्छा, प्रवचन सेवेला उपस्थित पहिले तर एक सगळ्यांना विनंती की ज्यांना तहान लागली त्यांनी लवकर पिऊन घ्या, कारण पाण्यापेक्षा ग्लासचा आवाज जास्त आहे आणि ही अडचण सगळीकडेच आहे। चहापेक्षा किटली गरम आहे, पाण्यापेक्षा ग्लासचा आवाज जास्त आहे। समोर बसलेले सगळे उपस्थित मान्यवर आणि दोन्ही दुबईतले संत द्वय, मी तर याच्या आधी सुद्धा बोललो होतो आणि मी अनेकदा सांगतो की जी कामं आम्ही महाराष्ट्रात राहून करतोय, आम्ही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातली जी साधू सत्पुरुष लोक करतायत त्यापेक्षा तुलनात्मक जर विचार केला तर अधिक पटीचं काम ही दोन माणसं या ठिकाणी करतायत। आणि म्हणजे इकडच्या भाषेत जर सांगायचं झालं तर या धर्तीवरचे ही दोन साधू महात्मे आहेत आणि तुमचं भाग्य फार आहे की तुम्हाला परदेशात राहून साधू संतांचा साधू महात्म्यांचा सहवास लाभतोय आणि ते साधू महात्मे त्याच दिवशीपर्यंत ज्या दिवशीपर्यंत ते स्वतःला साधू समजत नाही। आणि मला वाटतं ही दोघं कधीही स्वतःला साधू समजत नाही, ही तत्ववेत्ते सुद्धा समजत नाही। पण यांच्या समोर बोलताना त्यांनी आता सांगितलं की आमच्या समोर बोलायला मिळत आहे, तर एक नवीन प्रकारच्या नवीन पद्धतीच्या काही गोष्टी शिकायला मिळतात। नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान अत्यंत चांगल्या पद्धतीत सांगितलं। मला असं वाटलं होतं ब्रह्ममाया निघाल्यावर काही जणांना झोप येईल, पण तुम्हाला आली नाही, तुम्ही चांगले श्रोते आहात। तर सिद्ध सिद्धांत पद्धतीची जी सुरुवात केलेली आहे की शिवसाभ्यांतरे शक्ती शक्ती अभ्यंतरे शिवा अंतरे नैव जानाति सिद्ध सिद्धांत पद्धती किंवा एकूणच जे तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे त्या तत्वज्ञानाची परंपरा सांगण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे। आणि मला प्रामाणिक माझी अपेक्षा होती की 2 सत्रांचं एकच सत्र करा आणि यांचं कंटिन्यू चालू ठेवा, कारण मी बोलतो बऱ्याच ठिकाणी ऐकायचा योग कमी येतो। आज माझा तो योग होता, पण असं आहे की तुम्हाला किती आळस असला तरी तुमचं काम जर स्वयंपाक करणं असेल तरी तुम्हाला करावाच लागतो, तुमच्या सगळ्यांचा अनुभव असेल तो। आता या देशामध्ये आपल्या घरचे करू लागतात, नवरा करू लागतो, ही भाग्याची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी परदेशात राहायला यावं की काय असा माझाही विचार झाला। परंतु माझं काम बोलणं असल्यामुळे मला बोलणं क्रमप्राप्त आहे आणि जी नाथ संप्रदायाची परंपरा आहे या परंपरेला 2 विभागात आपल्याला विभागायचे आणि तरच आपल्याला ते बोलता येईल की नाथ संप्रदायाची परंपरा ज्ञानेश्वर महाराज तत्पूर्वीची परंपरा हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरची परंपरा हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे। कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी मुळात याबद्दलचं जास्त विवेचन ज्याला अपेक्षित आहे त्यांनी राचिन ढेरे, रामचंद्र चिंतामण ढेरे नावाचे एक चांगले तत्ववेत्ते आणि लेखक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले। त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, एक आहे दत्त संप्रदायाचा इतिहास आणि एक आहे नाथ संप्रदायाचा इतिहास। तर आदरणीय सरांनी जो विषय आपल्याला सांगितला त्याबद्दलची आधीची आणि नंतरची भरपूर माहिती आपल्याला त्या पुस्तकात मिळेल। पण राचिन ढेरेंनी त्यांच्या आगामी काही प्रोजेक्ट बद्दल जेव्हा बोलले तर तेव्हा त्यांनी जो विषय सांगितला होता की शिवदीन केसरीनाथ महाराजांची परंपरा, म्हणजे शिवदीन केसरीनाथ महाराज हे कोण आहेत काय मी पुढे सगळं सांगेल। तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे वेळ कमी आहे, पण कमी वेळेत तुम्ही कदाचित मला परीक्षेसाठी बोलवलं असेल की काय असतं परीक्षेला वेळ कमी असतं आणि अभ्यासाला वेळ जास्त असतो। इथे जर तुम्ही मला 3 तास वेळ दिला असता तर कदाचित मला वाटलं असतं की हा अभ्यासाचा विषय, पण तुम्ही मला इथे जो काही वेळ दिला आहे हा परीक्षेचा विषय। कारण कमी शब्दांमध्ये भात पूर्ण शिजला काही आपण ते याच्यावरून पाहतो, म्हणजे आपल्याकडे तरी शीतावरून भाताची परीक्षा होते। तुम्हाला आज चांगलं शीत दिलं तर तुम्हाला कळेल की तांदूळ कच्चा आहे की तो पूर्ण शिजलेला आहे।
त्याच्यामुळे ही जी परंपरा आहे माऊलींच्या आधीची, हिचा विस्तार भरपूर झालेला आहे आणि माऊलींच्या नंतरच्या जी परंपरा आहे हिच्यामध्ये बदल भरपूर झालेले आहेत. बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे, बदल कुठल्या गोष्टींमध्ये कोण कोण करू शकतो या संबंधाने जर आपण विचार केला तर एक विधायक अशी जी व्यक्ती आहे तीच त्याच्यामध्ये बदल करू शकते. दुबईतल्या कायद्यात जर काही बदल करायचा आहे तर तुम्ही आम्ही सोडा, मोदीजींनी जरी हट्ट केला तर तो होऊ शकत नाही, पण तो इथल्या किंगच्या मनात जरी आला तरी तो होईल, कारण इथे अधिकार त्यांचा आहे. एका परंपरेमध्ये जर कुठल्या प्रकारचा बदल करायचा आहे तो आम्हाला करता येत नाही. माझ्या मनात काही जर आता आलं की उद्यापासून आपण अशी परंपरा करू तर या गोष्टी करता येत नाही. मी माझ्या विषयाला जाण्या अगोदर सरांकडून जे काही विषय आले होते, उदाहरणार्थ जसं नाथ संप्रदायात एक शिंगीनाथ जानवं असं घातलं जातं. माऊलींच्या पुढच्या परंपरेमध्ये आज ताब्यात ही सगळी आभूषणं घातली जातात आणि योगायोगाने आज जी भिक्षा मागितली जाते तर देऊळगाव राजाला आपलं जे संस्थान आहे त्या संस्थानची भिक्षा आहे, त्या भिक्षेत आजच्या दिवशीची भिक्षा बीडला सध्या सुरू आहे आणि या भिक्षेत ही सगळी आभूषणं घातली जातात. आजही म्हणजे आता आपल्याकडे 12 तर तिथे 1:30 वाजलेला असेल, पण सध्या शिंगीनाथ जानवणी तर सगळा पोशाख घालून बाबा ती भिक्षा मागतायत. मला इकडे यायचं असल्यामुळे मला त्या भिक्षेला जाता नाही आलं. नाथ संप्रदायाने अगदी शैविझम सांगितलं, तत्वज्ञान सांगितलं, पण नाथ संप्रदाय कधीच पूर्णपणे शैव नव्हता. याची गंमत तुम्हाला सांगतो. आपल्याला नाथ म्हटलं की शैव, वारकरी म्हटलं की वैष्णव आणि अशा पद्धती, देवीचा उपासक शाक्त, गणपतीचा उपासक गाणपत्य, या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. पण इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की नवनाथ जे होते हे 9 नारायणांचा अवतार होते. हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ होते आणि गोरक्षनाथांच्या नंतर हरिनारायणाचा अवतार असल्यामुळे आजही देऊळगाव राजाची जी भिक्षा आहे म्हणजे आपल्या नाथ परंपरेची, ज्या मैपतीनाथ महाराजांचं वर्णन आता 4 वेळेस इथे आपण ऐकलं, त्या मैपतीनाथ महाराजांचे सद्गुरू नरहरिनाथ महाराज जी परंपरा आता देऊळगाव राजाला आहे, नरहरिनाथ महाराजांची जी परंपरा चालते, इथल्या परंपरेच्या भिक्षेमध्ये नारायण श्रीमंत नारायण हे भजन वापरलं जातं. म्हणजे आपल्याकडे पूर्ण परंपरेत शंकराचं भजन नाहीये, परंपरा नाथ संप्रदायाची, पण भजन श्रीमंत नारायणाचं आहे. तर नवनारायणांचाच अवतार हा नवनाथांमध्ये झाला. श्रीमद भागवतामध्ये ती नवनारायण आलेली आहेत आणि नवनाथांच्या चरित्रामध्ये नवनारायणांचा कोण कोण अवतार नवनाथ आहे याचं जे वर्णन आलेलं आहे ते याच्यामध्ये हरिनारायणांचा अवतार म्हणजे गोरक्षनाथ महाराज आणि त्या गोरक्षनाथ महाराजांपासून पुढे परंपरा आली. महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा उपकार जर कोणाचा असेल तर तो गहिनीनाथ महाराजांचा आहे. भाव आणि अभ्यास यामध्ये फरक येतो. भाव असा आहे की मच्छिंद्रगड, गहिनीनाथगड किंवा इकडे मलंगगड मुंबईच्या जवळती ह्या सगळ्या ठिकाणी नवनाथांच्या समाध्या आहेत, हा भाव आहे. परंतु नवनाथांच्या समाध्या नेमक्या कुठे आहेत याचा चांगला शोध अजून अभ्यासकांनाही लागला नाही, कारण ते अयोनी संभव होते आणि जेव्हा अयोनी संभव असल्या जातं तेव्हा त्यांना जन्ममरण नाही, त्यामुळे त्यांनी अमुक ठिकाणी समाधी घेतली असं आपल्याला म्हणता येत नाही. ती त्यांची समाधी स्थळ असू शकतात, साधना स्थळ असू शकतात. म्हणजे जिथे त्यांनी समाधी काही दिवस घेतली आणि नंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी प्रयाण केलं तर ते जे ठिकाणी त्याला आपण समाधी म्हणू. मग बऱ्याचशा ठिकाणी मढीला आहे कानिफनाथांचं नगर जिल्ह्यामध्ये, ती त्यांची समाधी स्थळ होती की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली आणि तिथून पुढे त्यांनी दुसरीकडे प्रयाण केलं. गहिनीनाथांचा सगळ्यात मोठा उपकार तो याच्यासाठी होता की तो त्यांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. आणि मला परंपरेवर बोलत असताना मला एक ओवी, आपल्या वारकरी संप्रदायाची तत्वज्ञानाची परंपरा आहे की कुठली तरी ओवी घेऊन आपल्याला त्यावर बोलायचं आहे. काल मी पसायदानावर बोलणार होतो, पण मला काल त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही कुठल्या विषयावर बोलू नका. त्यांनी एक सब्जेक्ट दिला मला, मग की मग आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करताना मी संवाद केला. पण संवाद करताना मी एक ओवी घेतली होती. आजची जी माझी ओवी आहे ती ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आहोते. ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण नाथ परंपरेचं वर्णन माऊलींनी फक्त 8 ते 9 ओव्यांमध्ये केलेलं आहे. त्यातली ही एक ओवी की ही परंपरा आली कशी, जसं सरांनी सांगितलं की मागे जात जात कुठपर्यंत गेलंय. माऊलींनी सांगितलं ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आहोते. आदिनाथांपासून ही परंपरा आली, बोधाचा हा संसार आमच्यापर्यंत आला. तो कसा आला, तेणे योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैक विरू
ज्ञानेश्वर महाराजांनी एक विशेषण असं वापरावं की त्या विशेषणावर एक स्वतंत्र चर्चासत्र होईल. आजही वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज नेल्लूरकरांचे नातू आपल्याकडे येऊन गेले चैतन्य महाराज. धुंडा महाराजांनी ज्ञानेश्वरीची जी आवर्तनं सांगितली त्यांच्या जीवनामध्ये, तर ती 3 आवर्तनं पूर्ण होऊन 4थं आवर्तन 20% झालं होतं माझ्या मताने 70 वर्षांमध्ये. 4 महिने ज्ञानेश्वरी सांगायची आणि 4 महिने सांगत असताना अशी 70 वर्ष गेली आणि 70 वर्ष गेल्यानंतर त्यांची 3.25 आवर्तनं झाली होती. आणि मला वाटतं आता 30-32 वर्षांपासून काहीतरी चैतन्य महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात. त्यांची मला वाटतं अजून एक आवर्तन पूर्ण नाही झाले ज्ञानेश्वरीचं. 12वा का 13वा अध्याय सुरू आहे मध्यंतरी माझं जेव्हा बोलणं झालं तेव्हा. म्हणजे एक शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी असा वापरलाय तर त्यातला एक शब्द वापरलाय विषय विध्वंसई कवीर, गोरक्षनाथांना वापरलेला आहे. योगाब्जिनी सरोवर असा शब्द वापरलेला आहे. आणि मग तिही ते शांभव संपादिले सप्रभ. आणि मग ते गहिनीनाथांपर्यंत ते आलं. ते आज्ञाश्री निवृत्तीला दिलेली मी, म्हणजे गोरक्षनाथांनी ते गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना, आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी आज्ञा केली की तोहा तो आगवा, हे सगळं जे आता तुला आतापर्यंत मिळालेलं आहे तर हे सगळं घेऊन तुला जायचंय कुठे, तर सगळ्यांपर्यंत देऊन पोहोचवायचंय. पण निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा केली की हे जे अद्वय आनंदाचं वैभव आहे, हे जे गूढ तत्वज्ञान आहे, हे गूढ तत्वज्ञान सोप्या भाषेत तुम्हाला लोकांना सांगायचं आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. मला असं वाटतं भारताच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये मराठी सारस्वताला जर मुकुटमणी जर कोणी करून ठेवलं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी करून ठेवलेलं आहे. कारण 9000 ओव्या 700 श्लोकांवरती लिहायच्या आहेत. 17व्या वर्षी बाप कसा असावा सांगितलंय, 17व्या वर्षी पत्नी कशी असायला पाहिजे सांगितलंय, 17व्या वर्षी मुलगा कसा असायला पाहिजे सांगितलंय, 17व्या वर्षी आई कशी असू शकते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता मातेचा जो सहवास ज्ञानेश्वर महाराजांना लाभला अत्यंत कमी होता. आणि 17व्या वर्षीच धर्मनिष्ठा किती तंतोतंत पाळायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. त्यामुळे नाथसंप्रदायाचा एक मोठा टर्न ओव्हर जो येतो तो या दोघांपाशी येतो. सरांनी जसं सांगितलं की दोन गुरु शिष्यांची परंपरा ही या आकाशामध्ये तेजळत आहे. यातली पहिली गुरु शिष्यांची परंपरा होती मच्छिंद्र गोरक्ष, ही परंपरा होती. आणि ह्या दोघांनी पहिली जो नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व आणि ज्ञानेश्वर महाराज प्रणित असे 2 परंपरा आपण त्याला विभाग केले. तर पहिल्या पूर्व परंपरेमध्ये ही 2 गुरु शिष्यांची परंपरा होती. नंतरच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी त्याच्या परंपरेचं काम केलं. अत्यंत मोठ्या स्वरूपाचं काम केलं की ज्ञानेश्वर महाराजांनी शैविझम सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धिझम सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी विज्ञान सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्म सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी क्रीडा सांगितली, ज्ञानेश्वर महाराजांनी इतिहास सांगितला, ज्ञानेश्वर महाराजांनी कला सांगितली. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या वयाच्या 17व्या वर्षी. हे आलं कुठून, तर हे तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आमच्याकडे आलं कसं, बोधाचा हा संसार झाला जो होते माझ्यापर्यंत आलं. आदिनाथ म्हणजे उमा, आदिनाथांनी तो उमाला मंत्र सांगितला. कधी सांगितला हो, त्यांनी सांगितलं क्षीरसिंधूच्या परिषदी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो काही श्री त्रिपुराने सांगितले जे. कधी सांगितलं माहित नाही, म्हणजे नेणो काही सांगितले जे माहित नाही. काय सांगितलं, नेणो काही सांगितले जे. ते सांगितलं कोणाला आहे, तो जो मंत्र सांगितलेला आहे तो आज तागायत प्रत्येक अनुग्रहाला आपल्या परंपरेचे जे विद्यमान असतात ते अनुग्रह देतात. त्याला बीज मंत्र असं नाव आहे. नरहरिनाथ महाराजांनी मैपतीनाथ महाराजांना तोच अनुग्रह दिला आणि मैपतीनाथ महाराजांनी पुढे ती परंपरा सुरू राहिली. निर्णोपई श्री त्रिपुराने सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आतू मकरो दरी गुप्तू होता तयाचा आतू पैठा झाले. गंमत अशी होती की आपल्याकडे कुठली गोष्ट सांगत असताना ती अशी डोळे लावून ऐकायची असं नाही. कुठली गोष्ट सांगत असताना एक तर मान हलवायची आहे किंवा डोळ्यांनी सांगायचं अच्छा हो का, आणि नाहीतर असं म्हणायचं. म्हणजे एक नाही का आजी होती मग तिला 2 मुलं होती असं म्हणायचं याच्यासाठी की समोरचं ऐकतोय हे कळलं पाहिजे. स्थितप्रज्ञाला बोध नाहीये. जर तुम्ही स्थितप्रज्ञ असाल तर मग गीता सांगायची गरज नाही. कारण प्रश्न पहिले विचारलाय स्थितप्रज्ञ का भाषा समाधिस्त केशवस्थित प्रभासित किंवा व्रजेत, आणि मग तिथून उपदेश सुरू झाला प्रजाहात यदा कामान सर्वांना. मला त्याच्यावर जास्त विवेचन करायचं नाही. पण तुम्ही प्रवचनावर बसले आणि तुम्ही सुंदर ऐकताय
तर हे तुम्ही ऐकत नाहीये, ही तुमची समाधी, इंडिपेंडंट समाधी तुम्ही घेतली, जी की तुम्हाला निमंत्रण न देता तुम्ही प्रवचनात घेऊ शकता. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस माझी अशी अवस्था होते की श्रोत्यांसमोर आपण सांगतोय खरं, पण ही सगळी महात्मे ती सगळी समाधीत बसली. प्रसंग तोच होता. आदिनाथ उमेला मंत्र सांगत होते आणि उमा असं करताना उमेला झोप लागली आणि मग आदिनाथ मंत्र सांगतायत, बोध देतायत, पण ते हु शब्द ऐकू येतोय. मग मंत्र पूर्ण झाल्यानंतर आदिनाथांनी प्रश्न विचारला की उमे मंत्र कळला का? त्यांनी सांगितलं कोणता? आदिनाथांना कळलं की उमेने जर मंत्र ऐकलेलं नाही तर हे हु करत कोण होतं? ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठा झाले मग तीही ते शांभव संपादिले सप्रभव. ते आज्ञा मग ते गैनीनाथांना त्यांनी दिलं. म्हणजे पहिले ऐकलं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलं, गोरक्षनाथांनी गैनीनाथांना दिलं. आणि वारकरी संप्रदायाकडे जी परंपरा आली, किंबहुना मी असं म्हणेन महाराष्ट्रामध्ये जी संप्रदायाची परंपरा आली ते फक्त या तिघांपुरती आहे. म्हणजे गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडभंग काणिप मच्छिंद्र आद्या चौरंग रेवा नकवर्त्र संज्ञा भूम्या बहुर नवनाथ सिद्धा, यातला आमच्याशी जो संबंध आला, आमच्याशी म्हणजे महाराष्ट्राशी, तो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने काय बोध गोरक्ष असं केला. गोरक्ष वडाला गैनीप्रती, गैनी प्रसादी निवृत्ती जाता. म्हणजे गैनीनाथांनंतरची पुढची परंपरा आमच्याकडे निवृत्तीनाथांपासून आली. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे आमच्याकडे असं आहे की आपणासारखी करीती तात्काळ नाही काळवेळ तयाला लागेल. निवृत्तीनाथांचं वाङ्मय पाहायचं असेल तर माऊलींना पहा, आणि नरहरीनाथ महाराजांचं वाङ्मय पाहायचं असेल तर महिपतीनाथ महाराजांना पहा. नरहरीनाथ महाराजांची मोजून 100 पदं सुद्धा नाहीये. नरहरीनाथ महाराजांची 2-3 पद आहेत. जिथं असं तामारीला वेली असे जिथं केलं, हे अशी काही 2-3 पद आहेत. तेव्हा झाला नरहरी हे त्यांचं पद आहे. 2-3 पद आहेत. पण महिपतीनाथ महाराजांची 600 पदं आपल्या मठात लिखित आहेत, किमान 600 पदं. आणि शिवजीनाथ महाराजांची तर अनेक पद आहेत. त्यातलं एक सगळ्यात सुप्रसिद्ध पद जे तुमच्या सगळ्यांच्या पाठ असणारे, माझी देवपूजा पाये तुझे गुरुराया, गुरुचरणाची माती त्याची माझी भागीरथी, गुरुचरणाचे स्नान त्याची माझे सध्या स्नान, शिवदिन केसरी पायी सद्गुरु विना दैवत नाही. हे जे पद आहे ते शिवजीनाथ महाराजांचे, म्हणजे महिपतीनाथ महाराजांचे आजे गुरु. गुरु म्हणावं की हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्या गुरूंना आजे गुरु म्हणण्याची पद्धत आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत परंपरा आली. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी सत्यमनाथांना अनुग्रह दिला. ज्ञानराज बोध केला सत्याबळा, रेडा बोलविला प्रतिष्ठानी, भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, ज्ञानराज बोधी तिघा जना. ज्ञानेश्वर महाराजांचा कालावधी 1200चा आणि सत्यमनाथांचा कालावधी 1333चा. 133 वर्षांचं अंतर आपण जेव्हा त्याचं संशोधन करतो तेव्हा आपल्याला दिसतं. त्याच्यात 2 आपल्याला गोष्टी पाहता येतात. पहिला मुद्दा आहे की 133 वर्ष वय असू शकतं का? तर 13व्या शतकामध्ये बऱ्याच जणांची होती. नाही याच्यासाठी म्हणता येते की 1400 वर्षांची चांगदेव आम्ही मानतोच आहे. मग 133 वर्ष काही अवघड नाहीये. आणि दुसरा मुद्दा असा आहे की देगलूरकर परंपरेचे जे मूळ पुरुष होते चुडामणी महाराज, तर यांना सुद्धा माऊलींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. तसा सत्यमनाथांना त्यांनी बोध केला. आणि हा अभंग हा आपल्या परंपरेतला असतं तर त्याला ॲथोरायझेशन आलं नसतं. म्हणजे अरब एरियामध्ये आल्यानंतर इथे इमिग्रेशन जेव्हा होतं तेव्हा इमिग्रेशनला यांचा शिक्का लागल्याशिवाय ते ॲथोराईज होत नाहीये. आमचा लागलाय तिथे बुलढाण्यात किंवा मुंबईला, पण इथे आल्यावर यांचा लागला पाहिजे. बाहेरच्या कोणी जर तुम्हाला तुमचं तत्वज्ञान सांगितलं, मी काल बोलताना बोललो की रामकृष्ण परमहंसांची विवेकानंदांची भेट विल्यम एस्टिनमुळे झाली होती. बाहेरच्याने जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते लवकर आवडत आहे. नाथ महाराजांचा हा अनुभव आहे. एका जनार्दनी आयसी गुरु परंपरा, म्हणजे नाथ महाराज लिहित आहेत, एकनाथ महाराज, की 3 जणांना ज्ञानेश्वर महाराजांनी बोध केला. एक रेडा बोलविला प्रतिष्ठाने, रेडेश्वराला त्यांनी मस्तकावर हात ठेवला आणि त्याच्या मुखातून वेद वदवले. एक भोजलिंग काका म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात ज्यांची समाधी आहे, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना अंगा खांद्यावर खेळवलं, त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी अनुग्रह केला. आणि तिसरे शिष्य जे तर ते सत्यामळनाथ महाराज, म्हणजे एकनाथ महाराजांच्या आधी सत्यामळनाथ महाराज झाले हे त्याच्यावरून सिद्ध होतं. ज्ञानेश्वर महाराजांचे अजून 2 शिष्य सोपान काका आणि मुक्ताबाई. बऱ्याचशा ग्रंथांमध्ये निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य म्हणून या तिघांची नावं येतात. पण नाथ संप्रदायामध्ये शिष्यानी गुरुने त्याचा शिष्य करावा आणि त्याच्यानंतर जर तो लहान असेल तर त्यांनी त्याला शिष्य करावं.
सगळे 8ही नवनाथ एका मच्छिंद्रनाथांचे शिष्य नव्हते. त्यामुळे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रह केला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सोपान काका मुक्ताबाईंना दोघांनाही अनुग्रह केला. त्यामुळे सोपान काका आणि मुक्ताबाईंचं गुरुत्व जर कोणाकडे जात असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांकडे जातं. ज्ञानेश्वर महाराजांनंतर सत्यामळनाथांनी गैबीनाथांना तो अनुग्रह दिला. गैबीनाथांचा कालावधी हा 1400 दिला. गैबीनाथांनी गुप्तनाथांना तो अनुग्रह दिला. गुप्तनाथ या स्त्री संत होत्या 1365 ते 1400 या कालावधीतल्या. मी शके मध्ये सगळं सांगतो आहे, इसवी सनामध्ये नाही. गुप्तनाथ या स्त्री होत्या आणि गुप्तनाथांनी गैबीनाथांनी गुप्तनाथांना अनुग्रह दिल्यावर जी नाथ संप्रदायाची सगळी आभूषणं आहेत त्याच्यामध्ये 5 आभूषणं मुख्यत्वे आहे. शैली आहे की जो मच्छिंद्रनाथाचा प्रकार आहे, म्हणजे रेशीम वस्त्रात विणलेली एक मोठी जाळी असते एवढ्या रुंदीची आणि जानव्यासारखी लांब, पण ती गुंडाळून अशी पूर्ण जाड होती की त्याला असं एवढं जाड ते जाणवत होतं. ती शैली मच्छिंद्रनाथांचा प्रसाद. शिंगीनाद जाणवत हा गोरक्षनाथांचा प्रसाद. किती अशी बारीक शिंगी आहे. मी आपल्याला आता पुस्तक देईन किंवा आपण फेसबुकला नाथपीठ जर सर्च केलं तर त्याच्यामध्ये बाबांचा आजच्या भिक्षेचा जो फोटो तुम्हाला दिसेल त्याच्या गळ्यात घातलेलं शिंगीनाथ जानवे आहे. त्याला यज्ञोपवीत असं म्हणतात. नाथ संप्रदायाचं यज्ञोपवीत, शिंगीनाथ जानवे किंवा सिंहनाथ, जसं आता येते सांगितलं सिंगनाथ, अशी काही वेगळी वेगळी नावं आहेत. ते शिंगीनाथ जानवं. त्याच्यानंतर पायामध्ये तोडा आहे डाव्या पाया. जवळपास एक 700 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा असणारा तो तोडा डाव्या पायात घातला जातो. ते उमेचं प्रतीक आहे. भिक्षेला गेल्यावरती उजव्याच पायाची पूजा आहे, डाव्या पायाची पूजा नाही आहे. कारण आधी गुरूंची पूजा आहे. डावा पाय हा जर उमेचा आहे, अर्धनारी नटेश्वराचं रूप म्हणजे नाथ संप्रदाय, तर डावा पाय उमेचा असल्यामुळे डाव्या पायाची पहिली पूजा नाही आहे, उमेची पूजा आहे. तो तोडा आहे. हातात नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत भगवान श्री आदिनाथांचं प्रतीक असणारा त्रिशूळ आहे आणि कमरेला एक शेला आहे जो दुपाखी घातला जातो. त्याला अर्धनारी नटेश्वराचं रूप म्हणतात की अर्धा भाग इकडून दिसतो वेगळ्या रंगाचा आणि अर्धा भाग इकडून दिसतो वेगळ्या रंगाचा. मध्ये कमरेला एक प्रसाद बांधला जातो की जो प्रसाद पूर्वीपासून परंपरेने त्या परंपरेतले जे अनुयायी गादीपती होतात त्या गादीपतींना तो दिला जातो आणि हातात चिपळ्या आहे. आणि ही परंपरा जेव्हा भिक्षा मागायला निघते तेव्हा भजन होतं श्रीमन नारायण हरी. हरी वैष्णवे, नारायण वैष्णवे, आणि या दोघांचंच नाव घेऊन ती भिक्षा निघते. याचं कारण असं आहे की नाथ संप्रदाय जातोय शैव म्हणून शंकरापर्यंत, पण शंकर कोणाची पूजा करतो हे जेव्हा पाहिलं तर भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. तर आमच्या गुरूंच्या 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 इथपर्यंत जर आम्ही गेलो तर जातोय आम्ही रामापर्यंत. त्यामुळे मागच्या वर्षी जेव्हा आम्हाला अयोध्येत रामराय विराजमान झाले आणि ते पायोजी म्हणजे रामरतन त्यांना पाहिलं, मला प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते की आपण 500 वर्ष 1000 वर्ष ज्या परंपरेचे पायी आहोत आणि ज्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत त्यांना कालपर्यंत झोपडीत राहायची सवय होती. नाहीतर दुबईत येऊन 10 वर्ष झाले तर त्याला मोठी गाडी वापरल्याशिवाय तो दुबईकर असं त्याला वाटत नाही. कारण छोट्या गाड्यात तिकडे महाराष्ट्रात मोठ्यातली मोठी वापरली पाहिजे. आणि हा आमचा तिही त्रिभुवनाचा राजा होता, पण साध्या झोपडीत त्याला राहावं लागलं होतं. ते आमचं दुर्दैव आणि आमचं सुदैव की आमच्या समोर तो गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बसला, आमच्या समोर विराजमान झाला. तर त्या रामाची उपासना म्हणून ते श्रीमन नारायण हरीचं भजन. तर हे सगळे अधिकार 13व्या शतकात गुप्तनाथांना दिली. म्हणजे प्रायोरिटी जी महिलांना द्यावी लागते 50% आरक्षण आता तुम्ही म्हणताय, किंवा भारतात साक्षरता नव्हती किंवा महिलांना तितकंच स्थान नव्हतं, तर 13व्या शतकात आणि नाथ संप्रदायासारखा हटयोगी, राजयोगी आणि तांत्रिकांचा संप्रदाय समजला जाणाऱ्या संप्रदायात महिलेला स्थान दिलं आणि ती त्यांनी पूर्ण परंपरा चालवली. ती चालवत असताना उद्बोधनाथ नावाचे राशींचे एक सत्पुरुष होते ज्यांचं नामाभिधान मला झालेलं आहे. त्यामुळे श्लोकात जे पहिले उद्बोध नाव आलं ते त्यांचं आहे. माझं नामाभिधान उद्बोधच आहे, त्यांचं नामाभिधान उद्बोधनाथ होतं. तर त्यांना ते रोज तिथे प्रवचनाला जात होते. प्रवचनाला जात असताना एक दिवस त्यांनी सांगितलं मला अनुग्रह द्या, तू रोज प्रवचनाला ये. उदोपंत कुलकर्णी किंवा उदोजी पंत कुलकर्णी असं त्यांचं नाव होतं. उद्बोधनाथ उदोजी पंत रोज जायचे. एक दिवस त्यांनी सांगितलं की आता केवळ अनुग्रह देणार नाही, संपूर्ण नाथ परंपरेची दीक्षा तुम्हाला देणार आणि तुम्ही इथून पुढे हा नाथ संप्रदाय चालवा. ते उद्बोधनाथ महाराज म्हणजे आमचे मूळ पुरुषांचे 6वे गुरु, नरहरीनाथ महाराजांचे गुरु, गुरूंचे गुरूंचे गुरु, परमेष्ठ गुरु, परात्पर गुरु, परात्पर गुरु, हे असे जे आहे गुरु, परमगुरु, परमेष्ठ गुरु, परात्पर गुरु आणि त्याच्यानंतर सद्गुरु.
तर आपल्या सगळ्यांचे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आहेत यात शंका नाही. उद्बोधनाथ महाराज जेव्हा नाथ संप्रदायाचा अभ्यास करत होते तर सगळ्यात मोठे हठयोगी म्हणून उद्बोधनाथ महाराजांची ओळख होती. मला तत्वज्ञान आणि इतिहास हा विषय नसल्यामुळे हठयोग कशाला म्हणायचं, राजयोग कशाला म्हणायचं या विषयावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. उद्बोधनाथ महाराजांचे सत्शिष्य केसरीनाथ महाराज, शिवदिन केसरी हे दोन नाव आहेत. तर शिवदिननाथ वेगळे आणि केसरीनाथ महाराज वेगळे. तर शिवदिन केसरी म्हणजे एका जनार्दनी तर एकनाथ महाराज वेगळे आणि जनार्दनी महाराज वेगळे. एकनाथ महाराजांची जी संप्रदाय आहे ती जोहा, निर्गुण, निराभास, तेतूर, उद्भव, शबल, ब्रह्मास ही आदिनारायणांची दत्ता संप्रदायाची जी परंपरा आहे ती एकनाथ महाराजांची आणि नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे ती शिवदिननाथ महाराजांची. केसरीनाथ महाराजांचं केशवपंत कुलकर्णी हे मामलेदार होते. त्या काळी जी सल्तनत होती, ज्याला आपण जे शासन होतं त्या शासनामध्ये ते चांगल्या नोकरीवर होते. आजच्या भाषेत तहसीलदार होते आणि ते त्यांचं काम करून रोज नाथ संप्रदायाचं सद्गुरूंचं प्रवचन करायचे. उद्बोधनाथांची ज्ञानेश्वरीवरती अत्यंत चांगली प्रवचनं व्हायची आणि ती प्रवचन होत असताना एक दिवस केसरीनाथ महाराजांना एका ठिकाणी एका राजाने एका कामात अडकवलं. म्हणजे एक धान्याचं कोठार होतं आणि दुष्काळ पडल्यामुळे ते कोठार त्यांनी उघडून दिलं. दामाजी पंत मंगळ वेडेकरांच्या चरित्रात तसं आलेलं आहे. जोहार मायबाप जोहार झाला मार पंढरनाथ हा जो प्रसंग आहे त्या प्रसंगासारखा हा प्रसंग आहे. तर तेव्हा केसरीनाथ महाराजांनी त्यांना अटक करण्यात आली कुठे आरोप केल्यानंतर आणि कारागृहात टाकल्यानंतर केसरीनाथ महाराजांना विचार आला की प्रामाणिकपणाने नोकरी केली आणि ज्याच्या शोधासाठी काम करतोय तो शोध काही लागला नाही, पण आज कारागृहात बसल्यावर एकांत वाटतोय म्हणून तिथे त्यांनी एक धावा लिहिला. त्या धाव्याला नाथ संप्रदायात फार महत्व आहे. म्हणजे जसं महिपतीनाथ महाराजांचा धावा आहे की पतितोच धारणारे वारी वारी जन्म मरणारे नरहरी नाथराया थोडी भवबंधनारे, तसा हा पहिला धावा केसरीनाथ महाराजांचा की पतित पावनारे ब्रिद तुझे तू राखी शरणी गरजेचे का कीर्ती रूपाचे घोष. आणि मग सगळं सांगितलं. अहिल्या उद्धरिली गजगाणी दातारिली अजामिळ पापयासी मोक्ष पदवी दिदली. सगळं सांगत 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 आले. प्रल्हाद उपमन्य ध्रुव बाळका लागी संकटी सोडविले कीर्ती कोंडली जगी. द्रौपदी दावयासी पावलाशी लागवेगी सीतादेवी सोडविली रामराया रणरंगी. द्रौपदीला वस्त्र देवाने दिली ही माहिती आपल्याकडे अर्धवट येते बरं का. आणि देवाने द्रौपदीला वस्त्र दिली नाही. जर दिली असती तर तुम्ही मला देणं हे कधी ना कधी संपणार. म्हणजे माझ्यावर तुमचं फार प्रेम आलं, उदाहरण म्हणून घ्या. तुम्हाला माझ्यावर फार प्रेम आलं तर 100, 500, 1000 दिरहम तुम्ही मला दिले, पण म्हणून जितके काही दिरहम दुबईते तेवढे सगळेच तुम्ही मला द्याल का? तुम्ही राजा आमच्याचकडे अजून तेवढे नाही आहेत, आम्ही तिथे ते कमवायसाठी आलोय. म्हणजे देणारी गोष्ट कधीतरी त्याला सीमा आहे. देवानी वस्त्र पुरवली असा शब्द आहे, दिली असा शब्द नाहीये. आणि पुरवली असा शब्द वापरत असताना श्रीमद भागवतात वर्णन आहे की कृष्णाने द्रौपदीला वस्त्र दिली, कृष्ण आला असं वर्णनच नाहीये. त्याचं वर्णन असं आहे की कृष्ण स्वतः वस्त्र झाला आणि जसे ते इकडून फेडत गेले. एक साडी आहे, एक स्त्री मध्ये उभी आहे, ती साडी इकडून त्यांनी घ्यायची, तिने गुंडाळायची, इकडून फेडायची. तर फेडत असताना ती साडी संपणार आहे ना. पण कौरव इकडून साडी ओढत होते, वस्त्रहरण करत होते आणि तिकडून पुन्हा साडी येत होती. किती साड्या होत्या हो? नाही म्हणे फार पैठणी होती, नीता अंबानीपेक्षा हिच्याकडे जास्त साड्या होत्या असं नव्हतंच. देव स्वतः वस्त्र झाला होता. आणि एकदा जर देव वस्त्र झाला तर मग अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती त्याचा अंत नाहीये. त्याला जर वासांशी जीर्णानी यथाविहाय किंवा तो नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावगा, ती जाळतही नाही, ती संपतही नाही, ती तुटतही नाही. ती साडी देव झाला होता असं सगळं वर्णन केसरीनाथांनी केलं. आणि नंतर सांगितलं माता पिता बंधू सखा स्वामी सकळ तुझी केसरी दिनालाखी गुरु उद्बोधनाथा पतित पावनारे. आता याच्यातून सोडवा. त्या राजाला बुद्धी झाली. राजाने सांगितलं केसरीनाथा म्हणजे केशवपंत तुम्ही निर्दोष आहात, आता पुन्हा नोकरीवर या. त्यांनी सांगितलं आता नोकरीला रामराम. रामराम कधी म्हणतात माहितीये का? जेव्हा ती गोष्ट आपण सोडतो. तिथं नाही रे बाबा आता नाही दुबईला जाणार, इथून पुढे रामराम असं मी म्हणणार नाही, उदाहरण देतो. त्या गोष्टीला आपण रामराम देतो. आणि जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला एकदा तरी रामराम करायला पाहिजे, अन्यथा लोक तुम्हाला रामराम करतात. म्हणजे यांनी कधीही रामराम केलं नाही. मग आता काय? मग आता रामनाम, ती रामनाम सत्य ही कन्सेप्ट आपल्या धर्माची पहिल्यापासून नाहीये बरं का. राम नाम सत्य आहे. मग आम्ही पहिले खोटं म्हणत होतो का? त्याला कोणी त्याला खोटं म्हणत नव्हतं.
सत्यही असत्य हे नंतर त्याच्यामध्ये अपडेट व्हर्जन आलेलं आहे. त्याचं खरं जे वाक्य आहे ते राम बोलो भाई राम बोलो किंवा नुसतं राम राम असं वाक्य आहे की आता जीवनाला आम्ही रामराम केलं, आता तुझी यात्रा पुन्हा तुझ्या चरणाशी आम्ही समर्पित करतोय. त्याला ते म्हणता येत नाही ना, म्हणून लोकांनी म्हणायचं. केसरीनाथ महाराजांना अनुग्रह दिला आणि केशवपंतांचे केसरीनाथ महाराज झाले. केसरीनाथ महाराजांनी शिवदीननाथ महाराजांना अनुग्रह दिला. शिवदीन जोशी असं शिवदीननाथ महाराजांचं नाव. लहानपणीपासून पैठणमध्ये वाढले आणि समाधी सुद्धा पैठणलाच आहे. आपण नाथ मंदिरात जेव्हा पैठणला जातो तेव्हा गंगेच्या तीरावरती उंच असा मोठा मठ दिसतो. साधारणतः 250 फूट उंचीचा, 250 फूट उंच तो मठ आहे. म्हणजे आधी टेकड आहे मोठं, त्याच्यावर ते मंदिर आहे. तिथे त्यांनी समाधी घेतली. शिवदीननाथ महाराजांना पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याची आवड होती आणि रोज आमच्या परंपरेत शिवलिंगाची पूजा करायचं म्हणून प्रत्येक समाधीवरती शिवपिंड आहे. गणपतीनाथ महाराजांची समाधी जर ग्वाल्हेरची पाहिली तर ती पूर्ण शिवपिंड आहे, तिथे समाधीच नाही. ते इतके शिवाचे भक्त होते की शिवपिंड म्हणजेच त्यांची समाधी ग्वाल्हेरला. ते शिवलिंग करायचे आणि स्वतःला मातीत बुडवून घ्यायचे. तर लहानपणी एकदा गोदावरीला मोठा पूर आला आणि यांची पार्थिव शिवलिंगाची पूजा सुरू होती. इतका मोठा पूर आला की संपूर्ण पैठण निम्मा अर्ध पाण्याखाली गेला आणि शिवदीननाथ महाराजांच्या घरी हा मेसेज पोहोचला की निरोप पोहोचला की मेसेजच लवकर शब्द कळतो, निरोप लवकर कळत. आणि हे इथे सोडा, महाराष्ट्रातही संभ्रम लवकर कळत नाही, कन्फ्युजन पटकन कळत. मी अनेक जणांना सांगतो की मी संभ्रमात पडलो. ते म्हणजे काय? कन्फ्युजन. आजकाल कन्फ्युजन हे शब्द लवकर कळतात. तर तो निरोप पोहोचला आणि निरोप पोहोचला आईंना कळलं की एक तर पार्थिवाची पूजा आहे, म्हणजे पार्थिव म्हणजे मातीचं शिवलिंग करायचं. त्या रामेश्वराला अशी पद्धत आहे शिवलिंग करायचं. आपण कोणी गेला असाल आणि केलं असाल तर माफ करा, पण ते करू नये. त्याची परंपरा मी तुम्हाला पुढे सांगतो काय विषय तो. त्यामुळे मातीचं शिवलिंग केलंय, पूजा चालू आहे, वाळूस आहे आणि आता पूर आलाय म्हटलं शिवलिंग तर गेलंच गेलं, पण हे स्वतः पुरात गेलेले असते. 4-5 तास शोध झाला. शिवदीननाथांच्या पत्नींना कळलं की महाराज पूजेत होते आणि असं झालं. 6 तास झाले, महाराजांचा शोध लागला नाही. बाकीच्यांनी सांगितलं आता मंगळसूत्र उतरवा आणि शिवदीननाथ महाराज नाहीये. त्यांनी सांगितलं मला जेव्हा याची प्रचिती येईल तेव्हा मी हे कळतो. वेणाबाईंना प्रचिती पाहिजे होती की जेव्हा समर्थ जेवायला बसतात आतमध्ये तेव्हा ते दार लावून बसायचे. तुम्हाला सगळ्यांना समर्थ चरित्र माहिती आहे आणि इथं समर्थ चरित्र जिवंत जगणारी माणसं आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर ते सांगू नये. पण तेव्हा त्यांनी सहज पाहिलं होतं की एकटे जेवतात म्हणजे नेमकं काय करतात बरं. साधूंच्या प्रत्येक क्रियेमागे काहीतरी फिलॉसॉफी आहे, काहीतरी तत्वज्ञान आहे, काहीतरी मेसेज आहे. त्याने दार उघडून जेव्हा पाहिलं तर हनुमंतराय स्वतः मांडी घालून बसलेले आणि समर्थन हनुमंतराय 2 जण जेवतात. वेणाबाईने प्रत्यक्ष पाहिले शिवदीननाथ महाराज. त्यामुळे मला जेव्हा प्रचिती येईल तेव्हा मी हे पाहिलं. शिवदीननाथ महाराजांचा पूर ओसरला आणि पूर ओसरल्यानंतर पाहिलं तर आत्मात्वम गिरिजामध्ये सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयोग प्रदक्षिण विधी स्तोत्र आणि सर्वागिरव यद्यत कर्म करोमी तत्पदखिलम शंभो तवाराधनम हे स्तोत्र म्हणत शिवदीननाथ महाराजांनी वाहिलेलं बेलाचं पानही तसंच होतं आणि ते जे पार्थिव शिवलिंग केलं होतं तेही तसंच होतं. शिवदीननाथ महाराजांचा बोलबाला फार झाला. अनेक राजांनी शिवदीननाथ महाराजांचा अनुग्रह घेतला आणि शिवदीननाथ महाराजांचे पुत्र आणि शिष्य. आमच्या परंपरेमध्ये पुत्राला फार किंमत नाहीये पण शिष्याला फार किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांबद्दल माझे भाऊ म्हणून कधीच नाही केलंय. म्हणून साधका तू माऊली की सारस्वत तुझी या पावली या कारणे न सावली या कारणे माऊली न संडी तुझी या कारणे न सावली न संडी तुझी सांगत असताना आता विश्वात्मकू माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. भाऊ म्हणून कधीच ते पाहिले, गुरु म्हणूनच पाहिले. नरहरीनाथ महाराज मोठे होत गेले, व्रतबंध झाला आणि जिजाबाईंचं माहेरघर सिंदखेड राजा, त्यांचे भाऊ जगदेवराव राजे जाधव, त्यांचं गाव देऊळगाव राजा आणि देऊळगाव राजाला जगदेवराव राजे जाधवांना तिरुपतीला दरवर्षी जातो, यावर्षी जाणं नाही झालं. काय करायचं? तुमच्या मनात जर इच्छा असेल ना तर देव तुमच्याकडे येतो. आमच्या देवाचं हे साधेपण आहे. आमचा देव आम्हाला तिथंच आलं पाहिजे आणि तसाच पूजा केली पाहिजे, तशीच हात लावली पाहिजे असं सांगत नाही. 25 डिसेंबरलाच आमचा सण साजरा करा, अमुक दिवशीच आमचं करा असं कधीच आमचा देव सांगत नाही. आमचा देव काय सांगतोय माहितीये का?
या 8-12 माझारी मोटके निमिष भरी देतू जाय, तरी का ऐसे तरी या 8-12 माझारी मोटके निमिष भरी देतू जाय. पूर्ण दिवस शक्य नाहीये, काय हरकत नाही. म्हणजे 8 प्रहर आहेत ना, मोटके निमिष भरी देतू जाय. नुसतं निमिष नाही, मोटके म्हणजे निमिषातले काहीतरी बाबा. आणि निमिष कशाला म्हणतात माहिती का? पापणी उघडून बंद व्हायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्यात 4 निमिष निघतात. आता आत्ताच्या आत्ता सांगताना 10 निमिष गेले. एवढं तरी दे म्हणे, एवढं जरी दिलं तरी तो तुमच्याकडे येतो. प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणून घ्या, तो तुमच्याकडे स्वतःहून येतो. रामरायांना, आम्हाला रामरायाकडे जाता नाही आलं. रामराय पहिले तुमच्याकडले अनेक जण, त्याची प्रचिती तुम्हाला नंतर येईल. अजून अयोध्येचं दर्शन त्यांनी घेतलं नसेल, पण अयोध्येच्या रामरायाचं दर्शन तुम्हाला होतंय म्हणजे तुमची भक्ती चांगली आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, तर ते मी तुम्हाला झाल्यावर सांगतो. म्हणजे नरहरीनाथ महाराज, शिवदीनाथ महाराज, ते जगदेवराव राजे जाधव तिरुपतीला जात होते, जाऊ शकले नाही. रात्री झोपले. बालाजीरायांनी सांगितलं की मी तुझ्याकडे येतो म्हणे, नदीमध्ये जा. आपल्या मंदिराच्या बाजूला जी नदी आहे तिच्यामध्ये शिवदीनाथ महाराजांना, नरहरीनाथ जगदेवराव राजे जाधवांना एक बालाजीची मूर्ती सापडली. अंगुष्ठ मात्र मूर्ती आहे. ती मूर्ती सापडली. ती आली पैठणला. पूर्वीचे राजे लोक हे साधू संतांना मानत होते आणि साधू संतांच्या मार्गावर जात होते. मग गेलं नाही तर काय होतं याची प्रचिती लोकसभेत आली, आणि पुन्हा गेलं तर काय होतं याची प्रचिती विधानसभेत आली. ज्याला माहिती आहे त्याने आनंद घ्या. साधू संतांकडे गेलं पाहिजे. काय होतं, अरे म्हणे दिग्विजय प्राप्त होतो. अपेक्षेपेक्षा सगळे पोल खोटे ठरतात म्हणे. जगदेवराव राजे जाधवांना माहित होतं. पैठणला आले, नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. शिवदीनाथ महाराजांना विनंती केली की तुम्ही देऊळगाव राजाला चला. त्यांनी सांगितलं माझं कार्यक्षेत्र पैठण आहे, देऊळगाव राजाला जायचं असेल तुम्ही नरहरीनाथांना घेऊन जा. त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला. तेव्हापासून आज तागायत 9वी पिढी देऊळगाव राजाला राजगुरू म्हणूनच आपल्या परंपरेचा मान आहे. राजगुरू म्हणून ते नरहरीनाथ महाराजांना घेऊन आले. नरहरीनाथ महाराजांना आणल्यानंतर नरहरीनाथ महाराजांनी पुढे कार्य सगळं आपलं तिथंच केलं. नरहरीनाथ महाराजांचे 3 मुख्य शिष्य, नारायणनाथ महाराज, लक्ष्मीनाथ महाराज आणि महिपतीनाथ महाराज, हे 3 गुरुबंधू होते. त्यात केसरीनाथ महाराजांनी जी समाधी घेतली ही आळंदीत माऊलींच्या मंदिरात घेतली. आतापर्यंत 700 वर्षांच्या इतिहासात 3 जणांची समाधी फक्त माऊलींच्या मंदिरात. त्यातली पहिली समाधी भोजलिंग काका, जे मी तुम्हाला सांगितलं माऊलींना अंगा घातलं त्यांची. दुसरी समाधी केसरीनाथ महाराजांची. जेव्हा केव्हा आळंदीला जाल तेव्हा त्या एकनाथ पार म्हणून तिथे आहे, मोठं पिंपळाचं झाड. आईसाहेबांनी ज्याला प्रदक्षिणा घातल्या नाही त्याच्या अपोजिटचं, तिथं पुढं जी मोठी समाधी दिसते ती केसरीनाथ महाराजांची. आणि मग केसरीनाथांनी समाधी घेतली. नारायणनाथ महाराजांनी या तिघांना अनुग्रह दिला. पुढे परंपरा जी आपल्या परंपरेची ही लक्ष्मीनाथांपासून पुढे आली. महिपतीनाथ महाराज इंदोरला गेले. महिपतीनाथ महाराजांना नरहरीनाथ महाराजांनी ढोल दिला, आणि तो ढोल दिल्यावर नाथपंत का बाणा सच्ची वाणी कही, ढोल बजाना मांग कर खाना परवा किसी की नाही. त्यामुळे नाथ संप्रदायात राग आला तर आला, पण खरं बोललं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि राग तेव्हाच येतो जेव्हा खरं बोललं जातं. खोटी स्तुती करून पूर्वीच्या राजा लोकांना खोटी स्तुती आवडत होती, म्हणून ते भाट ठेवत होते. त्यांचं नाव भाट असं होतं. त्या राजाने काय करायचं, सकाळी उठलं की 9:15 त्याची शिफ्टच ही आहे. काय दिग्विजयी सम्राट राजा आहे, सगळ्या त्रिभुवनात तुमच्यासारखा राजा नाही, मग याला त्याचं समाधान व्हायचं. आणि माणूस हा स्तुतीप्रिय आहे. पण नाथ संप्रदाय सांगतो तू खोटा आहे ना, तर तू खोटा आहे. तू खरा जर आहेस तर तू खरा आहे. तर महिपतीनाथ महाराजांना तो ढोल नरहरीनाथ महाराजांनी दिला, आणि त्या दिवशीपासून त्यांचं नाव ढोली बुवा असं पडलं. ते ढोल वाजवून जायचे. आजही आपल्या घरच्या 365 दिवस संध्याकाळच्या उपासनेला तो ढोल जो महिपतीनाथ महाराजांना दिला होता, एक ढोल नरहरीनाथ महाराजांकडे होता, तोच ढोल म्हणजे प्रतिकात्मक नाही, 350-400 वर्ष जुना तोच ढोल आजही रोज आरतीला वाजवला जातो. प्रत्येक भिक्षेत तो ढोल वाजवला जातो. त्याचा एक विशिष्ट नाद, विशिष्ट ताल आहे. आणि तो ढोल देऊन महिपतीनाथ महाराज पहिले उज्जैनला आले. उज्जैनला काही दिवस थांबल्यानंतर इंदोरला राहिले. आणि इंदोरला राहिल्यानंतर शिंदे आहेत, म्हणजे मला वाटतं पहिले जिवाजीराव शिंदे किंवा महाजीराजे शिंदे दोघांपैकी एक जण यांनी महिपतीनाथ महाराजांचा अनुग्रह घेतला. आणि आजही आपल्या भारताचे मला वाटतं एअरलाईन मिनिस्टर्स असतील ज्योतिरादित्य सिंधिया, हे यांचं गुरुवर महिपतीनाथ महाराज. आजही त्यांची एक छत्री आहे तिथे ग्वाल्हेरला, काकांना सगळं माहिती आहे. तर या छत्रीवरती पूजा हे ग्वाल्हेरचे आपले माधव पुरंदरे म्हणून आहेत, मधू काका, ते स्वतः तिथे करतात. अजूनही त्यांचा मान आहे. आणि काका ज्यांना भेटले ते वासुदेवनाथ महाराज, जो सिंधिया पॅलेस ग्वाल्हेरमध्ये सर्वत्र परिचित आहे, ज्याचं तिकीट काढून आपण पाहायला जातो.
तिथं दर वर्षातून एकदा वासुदेवनाथ महाराजांची कथा व्हायची, कीर्तन व्हायचं आणि ते कीर्तन ऐकताना सिंधिया राजे स्वतः समोर बसून कीर्तन ऐकायचे. म्हणजे त्याचं नावच कीर्तन हॉल. आज ते तुम्हाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तो गाईड तुम्हाला सांगतो हा कीर्तन हॉल. तर तिथं कीर्तन वासुदेवनाथ महाराजांची झाली. मग महिपतीनाथ महाराज ग्वाल्हेरला गेले. नारायणनाथ महाराज तिकडे खानदेशमध्ये न्हावी नावाचं गाव, सुसंपन्न राज्य आहे आपल्या याच्यातला तो भाग आहे खानदेश. तो खानदेश असं त्याचं नाव होतं. एका मुसलमानाने ते नाव दिलं होतं म्हणून ती लोक खानदेश आता म्हणत नाही. तो त्या खानाने त्याचं राज्य केलं आणि म्हणून ते त्याचं नाव खानदेश पडलं. मराठवाडा अजूनही आपला राहिला नशीब आहे. विदर्भ नाव कशावरून पडलं मी स्वतः तिथला आहे, पण मला अजून ते काही वाचण्यात आलं नाही. कारण कोणत्या धर्माचा तिथे संबंध आलेला आहे किंवा कुठून त्याची शुद्धी होते माहित नाही. पण महाराष्ट्राची शुद्धी आता विदर्भ करतोय, भारताची पण करतोय, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. संघाच्या दृष्टीने असेल किंवा अजून कशाचं असेल का माहित नाही. पण खानदेशात त्यांचं नारायणनाथ महाराजांचं स्थान आहे. आणि लक्ष्मीनाथ महाराज मात्र पैठणला राहिले. आणि लक्ष्मीनाथ महाराज हे राजयोगी होते. म्हणजे महिपतीनाथ महाराजांचा अभंग आहे की हत्ती घोडे उंट पालख्या पायी बरजरी जोडे बिकबाळ्या मोत्याचे कंठे हाती सोन्याचे तोडे. हे फक्त पीएनजी मध्ये पाहायला भेटतंय सध्या. आता माझ्या तरी अजून मी घातलं नाही, घरच्यांनाही घातलं नाही. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असले ते घालता येईल. पण हे फक्त ऐकतोय आपण. लक्ष्मीनाथ महाराज या राजेश्वरीत जगले, पण जगले असताना नरहरीनाथ महाराजांच्या अंतकाळी जेव्हा ते घोड्यावरून पडले तर तेव्हा लक्ष्मीनाथ महाराजांना निरोप पोहोचला की आता आहे तसे या. निरोप पोहोचण्याच्या संबंधाने आमचं आता सरांचं माझं बोलणं झालं. निरोप पोहोचायचा असेल तर तात्काळ पोहोचतो आणि पोहोचायचा नसेल तर अत्यंत विलंब होतो. कल्याण स्वामींना समर्थने समाधी घेतली हे काही महिन्यांनंतर कळालं. मग आपण त्याला आशय असा वापरू की खरोखर व्यवस्था नसेल, मेसेज नव्हते, काही गोष्टी नसतील. पण असं नव्हतं. टेक्नॉलॉजी इतकी पुढे होती. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक माझ्या मताने ज्येष्ठ महिन्यामध्ये शुद्ध सप्तमी होता. बहुतेक ज्येष्ठ महिन्यामध्येच होता पण राज्याभिषेक. आणि त्या राज्याभिषेकाच्या दिवशी मुहूर्त जागा भट्टांनी काढलं होतं सकाळी 5:20 समर्थ तेव्हा प्रतापगडावरती होते. समर्थ जाणीवपूर्वक राज्याभिषेकाला आले नाही. त्याच्यामुळे त्यांचं राजकारण होतं. कारण समर्थांचं राजकारण फार चांगलं होतं. साधू महात्म्यांनी राजकारण करू नये या मताचे समर्थ नव्हते. या मताचे ज्ञानेश्वर महाराज नव्हते आणि अर्थात आम्ही पण त्या मताचे नाही. आणि तुम्ही म्हणाल का केलं पाहिजे, तर या महाराष्ट्रात आणि बघा काय होतं ते सगळ्यांना परिणाम त्याचा कळून आला की ते त्याच्यात उतरले तर काय होतं. समर्थांनी सांगितलं दुसरे ते राजकारण पहिलं नाही सांगितलंय, दुसरं सांगितलंय. त्यामुळे पहिली प्रायोरिटी राजकारणाला देऊ नका. पण ते त्याचा भाग होता. 5:20 राज्याभिषेक होता आणि शिवाजी महाराजांकडे तेव्हा 300हून अधिक किल्ले होते असं दस्ताऐवज नोंद आहे. तर त्या 300 किल्ल्यांवरती सकाळी 5:20 ऍट द सेम टाइम सगळीकडे तोफांची सलामी व्हावी, 5-5 सलाम्या व्हाव्या. आणि तिथले जे सेनापती आहेत म्हणजे त्या गडाचे जे रक्षक आहेत त्या गडाच्या रक्षकांनी प्रत्येकाने मोठ्या आवाजात शिवमुद्रा म्हणावी असा मेसेज पोहोचला होता. ऍट द सेम टाइम सकाळी 5:20 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि प्रतापगडावरती 5 तोफांची सलामी झाली. आणि जी शिवमुद्रा आहे म्हणजे प्रौढ प्रताप सुंदर क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज ही गोब्राह्मण प्रतिपालक ही शिवमुद्रा म्हटली गेली प्रतिपक्षचंद्र लेखी वगैरे. आणि तेव्हा समर्थांनी जो हलकल्लोळ केला आणि जे घोष केला बुडाला औरंग्या पापी मुलेंच्या संवार झाला आनंद मुडीली मांडलेली स्थळे आनंदवन भुवनी हा समर्थांचा आनंद त्यांनी तिथून साजरा केला. मला सांगायचं होतं मेसेज 360 ठिकाणी पोहोचू शकतो ऍट द सेम टाइम. व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक लाईव्ह नव्हतं, काहीही नव्हतं. पण 5:20 सगळीकडे तोफांच्या 5-5 सलाम्या झाल्या. शिवचरित्र वाचा आपल्याला त्याच्यात पाहायला मिळालं. मग लक्ष्मीनाथ महाराजांना तात्काळ मेसेज गेला ते तिथे आले. पण महिपतीनाथ महाराज आल्याचा उल्लेख अजून तरी वाचनात आलेला नाही. लक्ष्मीनाथ महाराजांनी सगळं वैभव सोडलं. तर असं मी हे जे पद मी तुम्हाला सांगितलं याचं टायटल असं आहे, ध्रुवपद असं आहे की हे सगळं सर्वही वैभव दिलेले गुरुने पण इच्छा आहे मरणाची तर असलो मी आता विठोबा आण तुझ्या चरणाची.
नाही तर आत्ताचा आमचा म्हणून जर हत्ती घोडे उंट पालख्या पायी सोन्याचे तोडे दिले तर म्हणाल सगळं वैभव दिलं, पण आता इच्छा नाहीये मरणाची आणि असंच राहू दे. वैकुंठनाथ महाराज सांगतात ते त्रासलो मी आता विठोबा आनंद तुझ्या चरणाचे. आणि लक्ष्मीकांत महाराजांची अभंग आहे. भावना कोणाची आहे? लक्ष्मीनाथ महाराजांची. आणि लिहितंय कोण? वैकुंठनाथ महाराज लिहित आहे. वैकुंठनाथ महाराज लक्ष्मीनाथ महाराज वैकुंठनाथांना काका म्हणत असत, कारण ते त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. पण वैकुंठनाथ महाराज लक्ष्मीनाथ महाराजांना गुरु म्हणून म्हणत असत. माझा लक्ष्मीकांत महाराज असं वैकुंठनाथ महाराजांचं पद आहे. वयाने लहान आहे पण माझे गुरु आहेत, माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, माझ्या गुरूंचे पुत्र आहेत, म्हणून ते त्यांना आदर देत होते. आणि साधू महात्म्यांचं बोलतोय एक जण, लिहितोय एक जण आणि पास करतोय एक जण, या 3 घटनेतून एक गोष्ट सिद्ध होते. तुम्ही दासबोध पहा, समर्थांनी सांगितला, कल्याण स्वामींनी लिहिला आणि रामरायांना पास केला. पास झाल्याशिवाय कुठलाही ग्रंथ आम्ही वाचनाला घेत नाही. तुम्ही म्हणाल पास झाला कसं काय हो? दासबोधाची मागणी दासबोध लिहिल्यानंतर 70 वर्षांनी पूर्ण झाली, बरोबर नाही? आणि द सेम टाइम मागणी करणं आणि मागणी पूर्ण होणं हे वर्तमानात होत होतं, म्हणजे पास करणारा तिथेच होता. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत होते, निवृत्तीनाथ महाराज सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहित होते आणि निवृत्तीनाथ महाराज त्याला पास करत होते. आणि जर पास केलं तरच पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. नाही तर तिथे जी महाप्रसाद म्हणून 6व्या झाला आनंद आता निरोपीन प्रबंध अवधान दिजे. निवृत्तीनाथ महाराजांसाठी 20व्या झाल्या, झालं अभंगाकडे या. मग तिथं जी महाप्रसाद म्हणून 6व्या झाला आनंद ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ठीक आहे, पुन्हा अभंगावर येतो, श्लोकावर येतो. मग पुढे निरूपण झालं. लक्ष्मीनाथ महाराजांनी ही परंपरा पुढे चालवली आणि लक्ष्मीनाथ महाराजांची ज्ञानेश्वरीची उपासना अत्यंत कठोर होती. एक दिवस ते ज्ञानेश्वरी सांगत, रोज सांगत होते. जसं देगलूरकर परंपरा 4 महिने सांगते, तसं लक्ष्मीनाथ महाराज 365 दिवस सांगत होते. सांगत असताना एक दिवस ज्वर चढला. ताप हा शब्द, आता तुम्ही सगळे डॉक्टर आहात, ताप शब्द वैद्यकीय शब्दात पण नाहीये. ताप बऱ्याच वेळी आपल्या घरच्यांना आपला होतो. ताप शब्द हा त्याच्यामध्ये नाहीये. ज्वर शब्द आहे. तो ज्वर चढला आणि ज्वर इतका चढला की शिष्याने प्रार्थना केली की आता राहू द्या, आज ज्ञानेश्वरी नका सांग. याने सांगितलं माझा नित्यनेम आणि नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. तो जर पाळला तरच तो प्राणी दुर्लभ आहे आणि जगात 3च जण दुर्लभ आहे. दुर्लभम कायमेव तर देवानुग्रह येतो मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. आम्हीच जर दुर्लभत्व टिकवलं नाही तर मग टिकवणार कोण आहे? म्हणजे महाराज 2 तासापुरतं धोतर घालतात, बाकीचे 22 तास पॅन्ट शर्ट घालतात, हरकत नाहीये. पण महाराजांनीच जर 22 तास पॅन्ट शर्ट घातले तर मग बाकीच्याने धोतर घालायचंय कोणी? म्हणजे आधुनिकता समजण्यामध्ये आम्ही इतके समजतोय की याला निश्चित दुमत नाहीये की तुम्ही पाश्चात्य कपडे घातले पाहिजे. पण वरदानंद स्वामींचं एक चांगलं वाक्य आहे, तो आपल्या सगळ्यांना माहित असेल. स्वामी स्वरूपानंद वरदानंद भारती अत्यंत अध्यात्मातलं मोठं नाव आहे. त्यांनी तर धोतर आणि याच्यावर केम्ब्रिजमध्ये ऍडमिशन नाही मिळाली म्हणून त्यांनी ते त्यांना भांडले. तेवढे मी येईल, माझा अबसेंट तुम्हाला दिसला, माझ्या अभ्यासात जर तुम्हाला काही जाणवलं तर तुम्ही मला सांगा. माझ्या कपड्यावरून तुम्ही माझी परीक्षा करू नका. आणि याचा सगळा अवलंब आपण जर नाही केला तर मी इतर कोण करणार आहे? याचं कारण आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की त्या दोघांमध्ये चर्चा झाली की ते तुम्हाला बोर होत असेल तर तुम्ही मला तसं सांगा आणि मला तसं माहिती आहे थांबायचं कधी. मी कालही बोललो होते की थांबायचं लक्षण आहे. मी ती लक्षणं पुन्हा सांगतोय एकदा. 2-3 लक्षण आहे. एक तर समोरच्यांना जांभळे येतात, नाही तर हे बाजूला जे टेबल लावलेले याच्यावरचं साहित्य हळूहळू यायला लागतं आणि मग कळतं की अरे महाराज उरका, आता भूक लागली, थोड्या वेळात संपवणार आहे माझं. तर आपण हे का केलं पाहिजे? तर निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आपेगाववरून पैठणला आले. पैठणला त्यांनी ब्राह्मणांना शुद्धीपत्र मागितलं की आम्हाला शुद्धीपत्र द्या, म्हणजे आम्हाला आमचं पुढचं सगळं कार्य करता येईल. तर निवृत्तीनाथ महाराज तेव्हा थोडीशी चिडले. जरी निवृत्ती असली तरी चिडले. आणि बघा, निवृत्ती तुम्हाला त्रास देऊ शकते, कधीतरी विचलित करू शकतं, पण ज्ञान तुम्हाला विचलित नाही करू शकत, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्ञाननाथ हे नाव सिद्ध आहे, निवृत्तीनाथ हे नाव सिद्ध आहे. मुक्ताबाई तर मुक्तच होती, ते नाव मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदेश, हे नावं सिद्ध होती. आमची नावं सिद्ध नाहीये. असतील कोणी तर माफ करा, पण नाव वाघमारे पण पाल दिसली तरी ते बाजूच्या बोलवत. आमची नावं सिद्ध नाही. अनिकेत हा मोठा अर्थ आहे.
अनिकेत स्थिरमधील भक्तिमान मे प्रिय होणारा, देवाला प्रिय असणारा असा तो अनिकेत आहे. पण ते रोजचं कपाळाला गंध लावत नाही, शुभम करोती म्हणत नाही, त्याचं नाव सिद्ध होत नाही. पण पूर्वी असं होतं. आता ही नावं काढायची पद्धत झाली आणि त्यामुळं ते चुकीचं झालं. एका जणांनी म्हणे महाराज हा याज्ञवल्क्य म्हणजे पडरे बाबा पाया. म्हटलं मी 8 पिढ्यांमध्ये तरी इतका मोठा नाही झालो की याज्ञवल्क्यांकडून पाया पडून गेले. त्या नावात ते महात्म्य, त्या कपड्यांमध्ये ते महात्म्य. ही मुलं माझ्या समोर आली तेव्हा मी यांना आधी नमस्कार केला. याचं कारण ती मुलं लहान आहेत, त्यांनी घातलेली जी वस्त्र आहेत ना, ती वस्त्र ह्यांच्यापासून त्या मुलांपर्यंत आली की तो नमस्कार त्या वस्त्राला आहे. आणि तुम्ही म्हणाल महाराज कपड्यावर काही नसतं, तुम्ही पण पॅन्ट शर्ट घाला. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कपडे जर नसले आणि लाल दिवस जर नसला तर सीट बेल्ट लावतो का आपण? नाही लावतो. पण समोर जर आणि त्याला कोणी मामा नाव दिलं मला तरी माहित नाही बाबा, पण पुण्यात तरी त्याला हे नाव आहे, ते म्हणजे समोर मामा आहेत, मग आपण सीट बेल्ट लावतो. पोलीस तिथंच आहे, तो नोकरीवरच आहे, पण तो जर सिव्हिल ड्रेसमध्ये असेल तर त्याला तेवढी किंमत नाहीये. आपलं ट्रेडिशन किंवा आपला मेसेज जर आपल्याला आपल्या कपड्यातून द्यायचा असेल तर तो तसाच दिला गेला पाहिजे आणि तो तसाच समोरच्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करणे, काळानुरूप बदल त्याच्यात होऊ नाही शकत. नॅचरल जी गोष्ट आहे त्याच्यात काळानुरूप पहिले ना हवा फार छान होती, मग ना हवा थोडीशी निळ्या रंगाची झाली आणि आता आमच्याकडे काळ्या रंगाची हवा येते. पॉसिबल नाहीये. जी गोष्ट नॅचरल आहे, जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांतात बदल होत नाही. पंचमहाभूत सिद्धांत आहे, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय हा सिद्धांत आहे. तसा अध्यात्म हा सिद्धांत आहे आणि अध्यात्माचा एक पेहराव असायला हवा हाही सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही पहा, रामदास स्वामी असतील, विवेकानंद असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्याच्या आधीपर्यंत जा, मुकुंद राजांपासून कालिदासांपासून तुम्ही सगळेजण पहा, या सिद्धांताच्या बाहेर कोणी गेलं नाहीये. अगदी आतापर्यंत तुम्ही पहा, जे या सिद्धांताच्या बाहेर जातात त्याला 3 पैकी एका ठिकाणी अंत आहे. एक काल तरी अंत असेल किंवा आज तरी अंत असेल किंवा उद्या तरी 100% अंत असणार. पण कालही अंत नव्हता, आजही अंत नाहीये आणि उद्याही अंत नसणार. त्यालाच अनादि आणि अनंत असं म्हणतात. तो आपला संप्रदाय आहे, सनातन वैदिक हिंदू धर्मदाय जो आहे अनादि असा आहे. त्याला तसाच हा नाथ संप्रदाय, कारण भगवान शंकरांपासून तो चालत आलेला आहे. नरहरीनाथ महाराजांनी लक्ष्मीनाथ महाराजांना सगळा अनुग्रह दिला आणि लक्ष्मीनाथ महाराज मी काय करतोय, एका स्टॉपला उतरतोय, माझं सांगतोय, पुन्हा माझ्या बसमध्ये चढतोय आणि पुढे जातोय. मेट्रो पोझिशन मध्ये मी थोडंसं माझं प्रवचन करण्याचा प्रयत्न करतोय, कारण मी नुसतीच जर मेट्रो चालवली तर तुम्ही म्हणाल तेवढंच बोलले, आणि मी जर खाली उतरलो पुन्हा मेट्रोतच जर नाही आलो तर तुम्ही म्हणाल हे जागेवर नाही आले पुन्हा. तर मला ते सांगणं आत्ताचं माझं कर्म प्राप्त आहे. महिपतीनाथ महाराजांनी ग्वाल्हेरला समाधी घेतली. आजही महिपतीनाथ महाराजांची पौष द्वादशी म्हणजे आता येणारी ती महिपतीनाथ महाराजांचा तो पुण्यतिथी दिवस आहे. म्हणून आदरणीय डॉक्टर साहेब महिपतीनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणाबद्दल बोलणार आहेत. आणि मला वाटतं हा पहिला महिपतीनाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असेल की कोणीतरी महिपतीनाथ महाराज म्हणून बोलतंय आणि कोणीतरी नरहरीनाथ महाराजांचा घराचा श्वान म्हणून का होईना ते ऐकतंय. मोठी गोष्ट आहे, कारण आपल्या घरी आपल्याकडे श्वानालाही किंमत आहे. बरं, समर्थाचे घरचे श्वान महिपतीनाथ महाराज म्हणतात, त्यासी सर्व देतीमान तुझाच मी खासदास गुरु भक्ती दे विलास. समर्थाचे घरचे श्वान त्यासी सर्व देतीमान उद्बोध गुरु धन्य चित्त केसरी चैतन्य संप्रदाय शिवदिन त्याचे कुशी निदान. आणि उभा महिपती शरण नम्र घाली लोटांगण असं सांगितलं महिपतीनाथ महाराजांनी. त्यामुळे त्यांचा कोणीतरी किंकर म्हणून आपण जेव्हा ते ऐकतोय तो एक वेगळा आनंद आहे. महिपतीनाथ महाराजांनी तिकडे समाधी घेतली. लक्ष्मीनाथ महाराजांना ज्वर आला होता आणि ते म्हणे मी आज ज्ञानेश्वरी सांगत नाही. ते म्हणे बाकीच्या नाही सांगू नका. ते म्हणे नाही सांगावीच लागेल. ज्वर काय म्हणे, हे कपडे जर आहेत तर कपड्याला ज्वर देऊ आपण. ज्वर माझाच आहे असं नाही, कारण जो मी आहे त्याला ज्वर येत नाही आणि ज्याला ज्वर येतो तो मी नाहीये. नाहम मनुष्यो न च दैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृह्य नसतो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा हस्तामलकामध्ये वर्णने किंवा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम होहम कथमिदम जातम. मी सूर्य नाहीये, मी पाणी नाहीये, मी जल नाहीये. त्यांनी काय केलं, ती शाल काढली, तिला सांगितलं हा ज्वर तुम्ही घ्या, मला ज्ञानेश्वरी सांगू द्या. तर ती शाल थरथरत बाजूला उभी होती, शाल गरम झालेली होती. महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि पुन्हा शाल अंगावर घेतली आणि पुन्हा महाराज त्यांच्या अवस्थेत आले. ह्या ज्ञानेश्वरीवरच्या प्रेमामुळे अगदी आत्ता 212 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात पुन्हा एकदा आपल्या परंपरेतल्या एक जणांना समाधी घेता आली. ते म्हणजे लक्ष्मीनाथ महाराज.
वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, पण अभिमानाने सांगावं लागतं की समाधी फक्त 2 जणांची, ते दोघेही जण नाथ संप्रदायातले, केसरीनाथ महाराज आणि लक्ष्मीनाथ महाराज. मागच्या 8-9 वर्षांपासून आपण नरहरीनाथ महाराज संस्थान आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा पुण्यतिथी उत्सव आळंदीतच करतो. यावर्षी त्याची दिनदर्शिका सुद्धा आपण प्रकाशित केली त्यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून, आणि तो उत्सव आपण तिथे करतो. आणि लक्ष्मीनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर पुढे मात्र मग विठ्ठलनाथ महाराज पैठणला होते, त्यांचेच लहाने भाऊ नरहरीनाथ महाराजांचेच लहाने चिरंजीव विठ्ठलनाथ महाराजांनी मग गणेशनाथ महाराजांना अनुग्रह दिला. गणेशनाथ महाराजांनी देवगाव राजाचं जे 250 वर्ष पुरातन देवस्थान आहे त्याचा जीर्णोद्धार केला, आणि हा करत असताना संप्रदाय वाढवला. समर्थांनी आज्ञा दिलेली आहे किंवा शिंदीनाथ महाराजांनी आज्ञा दिलेली आहे की हे सगळं तुम्हाला वाढवायचं आहे, लोकांमध्ये तुम्हाला या गोष्टी प्रचार प्रसार करायचे आहे. म्हणून समर्थांच्या हयातीत माझं जर चुकत नसेल तर 80 मठांची स्थापना झालेली होती. आकडा कमी जास्त असू शकेल, पण ती हयातीत झालेली होती. कारण मिशनरी स्वरूपात काम केलं तरच कॉन्क्रीट काम होऊ शकतं हे समर्थांना माहित होतं. म्हणून तुम्ही पहा प्रत्येक गावात मारुती मंदिर दिसतंय. तुम्हाला सांगतो आपल्याला तो विषय नाहीये, पण समर्थांनी जर हे मिशनरी स्वरूपातलं काम केलं नसतं तर आज प्रत्येक गावात पुतळे असते पण मंदिरं नसते दिसली. आणि मग लग्न झाल्यावर जायचं कुठं तर म्हणे ती वरात घेऊन तुम्ही एक काम करा, संभाजीनगरवरून तुम्ही नगरला जा, कारण आमच्या गावात मारुती मंदिरच नाही आहे म्हणे. आता असं होत नाही, प्रत्येक गावात एक मारुती मंदिर आहे. ही समर्थांची कृपा आहे. त्या पद्धतीत लक्ष्मीनाथ महाराजांनी गणेशनाथ महाराजांनी आपल्या परंपरेतनं काम केलं. नाथ संप्रदाय भिक्षा सगळीकडे लिहिली. आता 8 ठिकाणी आपली नाथ संप्रदाय भिक्षा चालते की जी परंपरेने चालत आलेली आहे. पौष महिन्यात भिक्षा आणि माघात उत्सव असं समर्थांचं आहे, कारण त्यांचा माघवद्य नवमी आहे आणि नरहरीनाथ महाराजांचा माघवद्य दशमी आहे. एकच दिवसाचा फरक आहे. आणि शिंदीनाथ महाराजांचा माघवद्य त्रयोदशी आहे. म्हणजे या 9 दिवसांमध्ये समर्थ रामदास स्वामी, शिवदीनाथ महाराज, नरहरीनाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव होतो. नरहरीनाथ महाराजांनंतर विठ्ठलनाथ गणेशनाथ गणेशनाथ महाराजांनी मोठं काम केलं. कॉन्क्रीट वर्क आज आम्ही जे करतोय तर त्याला सगळ्यात मोठं स्थान हे गणेशनाथ महाराजांनी दिलं. गणेशनाथ महाराजांनी आपला अनुग्रह गौतमनाथ महाराजांना दिला. अगदी आता 1942च्या आधी 1860च्या नंतर आणि 1942 एवढा कालावधी गौतमनाथ महाराजांचा होता. गौतमनाथ महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर गौतमनाथ महाराजांचा स्वभाव हा अत्यंत कडक होता. जेव्हा लक्ष्मीनाथ महाराजांचाही होता. थोरले बाजीराव पेशवे जेव्हा लक्ष्मीनाथ महाराजांच्या कीर्तनाला गेले, पहिले तर ते कीर्तनच ऐकू देत नव्हते. पण मला यांचं कीर्तन ऐकायचंय, किती द्यावे लागतील असं त्यांनी सांगितलं. ते म्हणे अहो अजून तशी माणसं जन्माला यायची आहेत म्हणे, ते नंतर येतील म्हणे महाराष्ट्रात, कदाचित ती भविष्यवाणी आजकाली होत असेल काय नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही पैशाचं बोलू सुद्धा नका, नाही तर कीर्तनच करणार नाही, कारण नाथपंथी आहे. म्हणजे स्वागताला आलेल्या सुद्धा कानफटात मारायची, वापर करायचं हे नाथपंथी चांगलं करू शकतात म्हणे, म्हणू नका. 4-5 वेळेस सांगितलं म्हणू नका. ते चोरून एकदा दुसऱ्याचा वेश घेऊन बाजीराव पेशवे कीर्तनाला आले पुण्यात. आणि आपल्या परंपरेचं कीर्तन हे भगवान महाराज ज्ञानेश्वर माऊली या पदाने होतं. पंढरपूरकरांना माहिती आहे आळंदीतली कीर्तने महाराज ज्ञानेश्वर माऊलीने सुरुवात होती. इतर सगळी कीर्तनं रामकृष्ण आलीने सुरुवात होती. आळंदीतलं मंदिरातलं कीर्तन हे महाराज ज्ञानेश्वर माऊलीने सुरुवात होती. कारण रामकृष्ण हरी हा जप प्रल्हाद महाराज बडव्यांचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्ञानोबा तुकाराम हा जप प्रल्हाद महाराज बडव्यांचा आहे. मी त्याच्याबद्दल पुढे सांगेल, चांगली आख्यायिका आहे. आणि कीर्तन प्रवचनातून उपदेश नाही ऐकला काही हरकत नाही, ऐकू नका. पण कीर्तन प्रवचनातून संत चरित्र ऐका, कारण संत चरित्र ही उपदेशापेक्षा अधिक पटीने तुमच्यावर प्रभाव करतात. काय ओंकाराचा जप करा, काय होतं माहित नाहीये, पण ज्ञानदेव 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 जप करा. काय होतं? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची होतो ज्ञानदेव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनी देतो. नुसतं नाव घ्या, बाकी काही करू नका म्हणे, फक्त नाव घ्या. तुकाराम 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 तुकाराम. काय होतं म्हणे? अहो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आज आम्ही त्याला कापतोय, तो आम्हाला कापतो. पेशवे आले, कीर्तनाला बसले. महाराज ज्ञानेश्वर माऊली सुद्धा झालं. लक्ष्मीकांत महाराज म्हणे कीर्तन संपलं. लोक म्हणे कीर्तन का संपलं? ते देशमुख होते पुण्यातले. देशमुखांना सांगितलं, देशमुख मी तुम्हाला सांगितलं होतं पेशव्यांना कीर्तन नाही ऐकवायचं. ते म्हणे आले नाही, 100% आले नाहीत म्हणे. बघा, जेव्हा पाहिलं ते एका घोंगडी आड पेशवे बसलेले होते आणि जिवंत असताना नाही, समाधी झाली. आणि पेशव्यांना कळलं की ज्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं होतं त्यांनी आता आळंदीत समाधी घेतली, जवळच आहे, पुण्यावरून आले. आणि
दर्शन घेतलं, समाधीवर एक शिक्का ठेवला, एक दिरम किंवा डॉलर म्हणू आपण त्याला, कारण ते जे मोठं आहे त्याचंच नाव घ्यायचं काय, तर आमच्या रुपयापेक्षा दिरमच मोठा आहे म्हणून दिरमच म्हणून. तर सोन्याचा शिक्का ठेवला तर तो शिक्का तत्क्षणी उडला आणि पेशव्यांच्या कपाळावर लागून गंधासारखा चिटकला. आजही हे पाहणारे आणि याचे हस्तलिखित आपल्याकडे, म्हणजे त्यांना जर ऐकवायचं नसलं तर ते तुम्हाला ऐकवू शकत नाही. त्यांची इच्छा होती. मग पेशव्यांनी तिथं नमस्कार घातला आणि तेव्हापासून पेशवे दरवेळी आले की ते आळंदीत येत होते. त्यांच्या लक्षात आलं की ही जी व्यक्ती आहे किंवा हे जे तत्व आहे हे मुलावर नाही येत आहे. अमोल असं तत्वज्ञान, अमोल असं अद्वैत तत्वज्ञान, अद्वयानंद वैभवाचा जो आम्हाला उपदेश करतात त्यांना आम्ही इतर वैभवानी घेऊ शकत नाही. कारण घरात खायला नव्हतं, पण तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाती आला गावडावा आमचा मायबाप देव तुकाराम महाराज म्हणतात. ते वैभव त्यांना मिळालं. लक्ष्मीकांत महाराजांनी समाधीनंतरही पेशव्यांना मग अनुग्रह दिला आणि मग विठ्ठलनाथ गणेशनाथ महाराजांनी गुजरातचे राजे फतेसिंह गायकवाड या परंपरेतल्या 4 राजघराण्याशी संबंध आहे. महिपतीनाथांमुळे आला सिंधिया घराण्याशी, गणेशनाथ महाराजांमुळे आला फतेसिंह गायकवाड गुजरातचे, नरहरीनाथ महाराजांमुळे आला जगदेवराव राजे जाधव, आणि महिपतीनाथ महाराजांनीच इंदोरला अजून एक कोणत्या तरी राजघराण्यातल्या कोणाला तरी गुरुमंत्र दिला होता. अशा 4 घराण्यांशी या परंपरेतला संबंध आला. आजही त्याची हस्तलिखित आपल्याकडे मठामध्ये आहेत. नरहरीनाथ महाराज, गौतमनाथ महाराज अत्यंत कडक होते, म्हणजे ते कोणी आलं तरी उठावं हे त्यांना सांगायची गरज नव्हती, पण कोणी आलं तरी दंडवत घालावं हेही सांगायची गरज नव्हती. एखादा नवीन माणूस आला तरी ते त्याला दंडवत घालायचे. आळंदीत मारुतीबुवा गुरव नावाचे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सहसंस्थापक होते आणि ते काय करायचे, आळंदीत जितक्या धर्मशाळा आहेत म्हणजे मुलांचे निवासस्थान आहे तिथे ते रोज सकाळी 3ला जायचे. फार रंजक कथा आहे आणि आत्ताचा काळ आहे 60-70 वर्षांपूर्वीचा, आणि त्या उंबरठ्यावरती उंबरकोंडा असं त्याचं नाव आहे. ते उंबरठ्यानंतर त्याचा अपभ्रंश झाला. जसं गंगालय, आलय म्हणजे त्याचा निवास आणि गंगा म्हणजे पाणी, गंगेचं पाणी ज्याच्यात साठवलं जातं ते गंगालय, त्याला आपण काय म्हणतो गंगाळ, त्याचा तो अपभ्रंश आहे. आणि मग तुम्ही तरी गंगाळ असा शब्द वापरला, आपल्या ग्रामीण भागात त्याला गंगाळ असं सुद्धा म्हणतात. जसं गोवध हरी, तिचा अपभ्रंश झाला गोदावरी. आपण जर आता गोदावरी पाहतो तिचं मूळ भागवतामध्ये नाव गोवध हरी असं आलेलं आहे. असू द्या, माझा विषय चालू होता गौतमनाथ महाराजांचा. गौतमनाथ महाराज कोणाच्याही पाया पडायचे. हे रोज सकाळी 3 वाजता तिथे पाणी टाकायचे प्रत्येक धर्मशाळेचं आणि नमस्कार करायचे. बाजूच्याने एक दिवस प्रश्न केला की बुवा म्हणण्याची पद्धत आहे संप्रदायामध्ये, बुवा तुम्ही रोज सकाळी पाणी घालताय, बरं ती धर्मशाळा मंदिर आहे ना, काही पाणी कशासाठी घालताय? ते म्हणजे त्या धर्मशाळेत राहणारा एखादा व्यक्ती उद्या पुन्हा जो महाराज होईल आणि तो माझ्या गुरुस्थानी जाईल तेव्हा त्याची मला पूजा नाही करता येणार, म्हणून मी आजच त्याची पूजा करतो. याला म्हणावं डेडिकेशन. आज आमच्या समोर आला तरी आम्ही त्याची पूजा करत नाहीये. आणि पूजा करण्याची पद्धत ही घरून असली पाहिजे. मी नंतर तो मेसेज माझा सांगणार की सुरुवात कुठून करायची, जसं सरांनी सांगितलं सुरुवात कुठून करायची, पण नंतर 1-2 मिनिटं त्यावर बोले. तर तसं गौतमनाथ महाराज कोणालाही लोटांगण घालायचे. तर गौतमनाथ महाराजांनी समाधी घेतली, संन्यास घेतला अश्विन शुद्ध सप्तमीला. अश्विनाच्या आधी मार्ग चैत्र काय श्रावण आणि मग भाद्रपद अश्विनामध्ये त्यांनी समाधी घेतली आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अश्विन मध्ये अमावस्येला त्यांनी समाधी घेतली. आधी 9 दिवस आधी संन्यास घेतला. आजही आपल्याकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन होत नाही, कारण त्या दिवशी गौतमनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे. लोकांच्या घरी दिवाळीचे फटाके वाजत असते आणि गौतमनाथ महाराजांनी त्या दिवशी समाधी घेतली, म्हणून आमचं लक्ष्मीपूजन जे होतं आजही ते प्रतिपदेला होतं. आमच्याकडे दिवाळी साजरी होती फक्त प्रतिपदेला, कारण आधी संन्यासाचे दिवस नंतर स्वतः समाधी दिवस, म्हणून दिवाळी करायची कशी, मग बलिप्रतिपदेलाच पाडवा आणि लक्ष्मीपूजन आणि देवगौराची भिक्षा अशी होती. तर समाधी घेतली तेव्हा भानुनाथ महाराज म्हणजे आमचे आजोबा, वडिलांचे वडील, त्यांचं वय होतं 3 वर्ष. की मुलगा 3 वर्षांचा आहे, एवढी मोठी परंपरा मागे सोडली आणि आता आपण जातोय, कोणाच्या भरोशावर जायचंय? तर जी शिष्य मंडळी होती त्याच्यातले 4 शिष्य बोलवले. त्याच्यामध्ये बापट होते, देशमुख होते, एरणगावकर होते आणि गावातले बक्षी होते. 14 जणांना घेतलं, गोमातेच्या तिथे नेलं आणि गोमातेच्या शिफ्टीला हात लावायला सांगितला आणि शपथ घ्यायला सांगितली की तुम्ही काय करा,
ही सगळी परंपरा यावत चंद्र सूर्य असेपर्यंत चालावी अशी व्यवस्था तुम्ही करून ठेवा. आणि माझा जो मुलगा 3 वर्षाचा आहे याला मोठं करा असं सांगितलं. त्यांनी समाधी घेतली. मग भानुनाथ महाराज 3 वर्षांचे, त्यांना नेलं बुलढाण्याला. देऊळवाराच्यात कोणीही नव्हतं. 12 वर्ष देऊळवाराच्यात येणं जाणं सुरू होतं फक्त कार्यक्रमापुरतं. 90 किलोमीटर. मठात कुणीही राहत नसत. आणि मग आमचे आजोबा मोठे झाले आणि मग त्यांनी पुन्हा परंपरेचं सगळं काम तिथं राहून सुरू केलं. विद्यमान आता बाबा आहेत की मुलगा किती शिकला याच्यावर मुलाचं कौतुक कधीच करू नका. ध्यानात घ्या. मुलगा जर आता जसं सरांचं सांगितलं की मला तुमचा परिचय देत असताना जिचकरांची आठवण झाली की श्रीकांत जिचकर एक मोठा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. लेजंड ज्याला म्हणू आपण, की कोणती डिग्री नव्हती असं नाहीच आहे. उत्तम कीर्तनकार, उत्तम वकील, उत्तम प्रवचनकार, तसं सरांच्या डिग्र्या पाहिल्या. ते मोजता मोजता ते पुढे चालले गेले आमचे सर जामखेडकरजी. म्हणजे किती शिकले ते याच्यात कौतुक सरांचं आहे. पण याच्यामध्ये कौतुक 99% सरांचं नाही होणार, 1% सरांचं नाही. 99% त्यांचं होईल की मातेच्या उदरपोरी, ज्या मातेच्या पोटी हे जन्माला आले आणि ज्या वडिलांनी यांना शिकवलं त्यांचं इथं 99% कौतुक होईल. कारण तुमचा मुलगा, आमचा मुलगा म्हणजे बिलकुल संध्याकाळी घरी येत नाही हो आणि त्याला काय रामरक्षाचा रोग पण माहित नाही म्हणे. तर मी म्हटले अभिमानाने सांगू नका, घरात जा आणि पहिल्या आरशासमोर उभे राहा. माझं वाक्य संपलंय. आणि संपल्यानंतर स्वतःला कंप्लेंट करा की अरे काय माणूस आहेस तू, तुझा मुलगा रामरक्षाचा रोग पण म्हणत नाहीये, ही चूक आपली आहे. तसं आमच्या आई वडिलांनी जे आम्हाला शिकवलं तर त्याच्यात संपूर्णपणे क्रेडिट गोष्ट, कारण त्यांना ते क्रेडिट जात आहे. त्यांनी तिथं शिकवलंय. 7व्या वर्षाने तो वेद शिकलो. मग म्हणे आता तू कीर्तन शिक, मग शिकलो. म्हणे आता नारदी कीर्तन झालं ना, आता वारकरी शिक, मग शिकलो. म्हणे आता सगळं झालं ना, ते काम कर, ज्योतिष पण शिकून घे, मग ज्योतिष पण शिकलो. पण हे करत असताना ते सांगत गेले, मी शिकत गेलो. त्याचा परिणाम काय होतो हे आज दिसतंय. तर बाबांनी 92 साली नाथ संप्रदायाच्या गादीपती म्हणून बाबांचा तिथे पीठारोहण सोहळा झाला आणि 92 पासून आज तागडे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने आपले सगळं देवगावाचं कार्य सुरू आहे. नाथ संप्रदायाची एकूण परंपरा सांगायचं झालं तर जसं सरांनी सांगितलं, चिदविलास एका शब्दावर बोलता येत आहे, योगाग्जिनी सरोवर एका शब्दावर बोलता येत आहे, एवढं सोडा आदेश एका शब्दावर बोलता येत आहे, गोरक्ष एका शब्दावर बोलता येते, मच्छिंद्र एका शब्दावर बोलता येते. पण पूर्ण परंपरेवर बोलायचंय आणि त्याला एक सीमित वेळ द्यायचा आहे. वक्त्याचं जीवन फार कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. तुम्हाला सांगतो कसं काय. 2 तासाची वेळ आहे आणि 3 तास बोलला. मी माझ्या भाषेत बोलतोय, पण याला काय अर्थ आहे म्हणे 1 तास वाढवून घेतला. जजमेंट नाहीये म्हणे बिलकुल. बरोबर. म्हणजे अभ्यास केला तर गेलं कोणीकडे. बरं सोडा, 2 तासाचं प्रवचन आहे, 1च तास बोलला, याला काय अर्थ आहे. अर्धवट कोणी सोडतं का. 1च तास बोलले, दुसरा त्याला सांगतो भांडवल संपलं असं. म्हणजे अजूनही आम्हा भारतीयांना जेव्हा सचिन वानखेडेवर खेळतो, लेक वरून मारायला पाहिजे होता. कुठं सांगतोय तो, एका गावातल्या गल्लीत बसून त्या समोर आणि सांगतोय कोणाला, गॉड ऑफ द क्रिकेट लेकने घ्यायला पाहिजे होता. आमची सवयच ती आतापासून. त्यामुळे भारतामधला जर सगळ्यात मोठा राजक कोण असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. पण भारतामध्ये सगळ्यात मोठे गुरु कोण असेल तर ते 139 कोटी पण जितके लोक आहेत तितके आहेत. ते सगळे जण मोदीला शिकवतात. मोदींनी काय करायला पाहिजे होतं, डिप्लोमॅट्स मध्ये असं करायला पाहिजे होतं. त्यामुळे तुमचं शिक्षण काय, तो माझं किराणा दुकान आहे. तुम्ही बोलताय डिप्लोमॅट्स मध्ये आणि तुमचं शिक्षण इथले वचनेखीन दरिद्रता हे एक वाक्य आहे. आणि त्याच्यावरून जे न देखे रवी ते देखील कवी असं चालतं. 1992 बाबांचा पीठारोहण सोहळा झाला. आज तागड्यात नाथ परंपरेचं हे कार्य आजही नाथ संप्रदायाची शैली, शिंगी, पुंगी, तुम्ही, तोडा, त्रिशूल ही सगळी घेऊन भिक्षा मागितली जाते आणि केवळ भिक्षेवर संस्थान चालू आहे. देणगीवर म्हणत नाहीये. माझ्या म्हणजे आपल्या संस्थांचं देणगी पावती पुस्तक मी छापलंय पहिले. ते केवळ भिक्षेवर चालत होतं. म्हणजे तुम्ही जर देवघराला आले, तुम्ही जर म्हणले आम्हाला द्यायचं ते मला पेटीत टाका किंवा भिक्षा म्हणून द्या. पण याला थोडंसं मूर्त स्वरूप आणि आता गरजेचं आहे. कारण सद्यस्थितीत असं होतंय, काम 10% आणि ब्रँडिंग 90% असल्यामुळे त्याचा जो एक रेशो जातोय तो 100% जातो. आणि वारकरी संप्रदाय किंवा अध्यात्मात उलट आहे. रामकृष्ण परमहंसांची ब्रँडिंग पाहणं किती आहे. एकदम उत्तम कपडे. यांनी जसं सांगितलं, अरे पक्ष्याने चोच मारून रक्त खालीवर गोठलं तिथले तिथे, असं सुद्धा लिहिलेलं की रक्त खाली आलं नाही.
रक्त तिथंच गोठलं. आणि एवढी असताना कुठं आम्ही त्या सॅलून मध्ये जायचं, जावेद हमीदकडून ती कट करून घ्यायची, मग आमचं प्रमोशन करायचं. हा जो एक आत्ताचा आहे, पण याला मुलामा कसा द्यावा लागणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, रामकृष्ण परमहंसांचं ब्रँडिंग जर स्वामी विवेकानंदांच्या रूपाने जर भारताला कळलं नसतं, तर रामकृष्ण परमहंसांचं नाव तुमच्या माझ्या मुखात आलं नसतं. त्याला त्या स्टेजला न्यायचं आहे आणि तो नेण्याचं काम सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला जर करता येत आहे, तर ही परंपरा वाढेल कशी, हिंदू धर्माचं कॉन्क्रीट काम होईल कसं. तर मग जगद्गुरु शंकराचार्य जेव्हा मठामध्ये आले, त्यांनी सांगितलं म्हणजे वारकरी आणि वैदिक डिफिकल्ट तुम्ही एकदम अपोजिट बाजू निवडल्या आणि त्या तुम्ही शिकले. मग तुम्ही असं करा की याचा विस्तार करा. बाबांचं स्वप्न होतं, तर त्यामुळे 2022ला आपण श्री क्षेत्र देऊळगाव राजा इथे महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय असं महाराष्ट्रातलंच नव्हे तर किंबहुना भारतातलं पहिलं संयुक्तिक वैदिक आणि वारकरी विद्यालय त्या ठिकाणी सुरू केलं, की जिथे मुलांना अकॅडमिक शिक्षण सहित वारकरी संप्रदाय, वैदिक संप्रदाय, अध्यात्माचं उत्तम प्रतीचं शिक्षण दिलं जाईल. पण हे देत असताना अत्यंत सुविधायुक्त शिक्षण द्यावं आणि मोठ्या मोठ्या फॅसिलिटी द्याव्या असं आमच्या डोक्यात आलं नाही. आमच्या डोक्यातला पहिला थॉट होता की हे शिक्षण दिलं जावं भारतीय शिक्षण पद्धतीनुसार. ती कोणची, तर मेकॉलेच्या आधीची. आपण दुर्दैवाने सगळे वाढलोय मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीत, त्यामुळे ते आपलं दुर्दैव आहे. त्याच्या आधी जे शिकले ना ते मूळ भारतीय शिक्षण पद्धतीत शिकले. तुम्ही म्हणाल कसं काय, तर आता गावात 2 संस्था आहेत, तुम्ही सगळेजण सुद्धा सगळीकडे आहे, इथं सुद्धा तसंच असतं माहित नाही की एका शाळेची फी आहे 1ली ते 10वीची 1 लाख रुपये आणि त्याच्याच बाजूला दुसरी शाळा आहे आणि तिची फी आहे 10 लाख रुपये. शिक्षण दोन्हीकडे B1 बेच आहे. तुम्ही त्याची लँग्वेज बजेट 2 1 2 होईल, पण सिद्धांत 2 2 4 हा बदलणार नाहीये. पण मग ही पद्धती आपली नाही. आपली पद्धती कोणची आहे की ज्याच्याकडे ऋण तरी मोठा बरी पोहे, न्यायला काहीच नव्हतं, पोहे होते. आणि पोहे कशात न्यायचे, कोणी टिफिन घे आणि तो पण तो कशाचा घे म्हणजे, तर तो मिल्टॉनचा घे म्हणजे गरम राहील. डबाच नव्हता, पिशवी नव्हती, तर धोत्रात गुंडाळून पोहे नेले कृष्णाला द्यायला. इतका गरीब असणारा सुधामदेव, पण शिकायला मात्र कृष्ण आणि सुदामा एका ठिकाणी होते. रोज संध्याकाळी आपल्या मुळी डोक्यावर घ्यायच्या, लाकडं घ्यायची आणि जाता जाता 2 जण सोबत गप्पा मारत जायची. ही मूळ भारतीय शिक्षण पद्धती. हा थॉट समोर ठेवून आपण निवास, भोजन आणि शिक्षण हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं ठरवलं. चालेल कसं हा नंतर विचार केला. म्हणून आपल्या विद्यालयामध्ये भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धतीनुसार मुलांना शिक्षण, शालेय शिक्षण, त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांची भोजनाची सगळी व्यवस्था ही पूर्णपणे निःशुल्क पद्धतीने केली जाते. मुलांकडून आपण 1ही रुपया फी घेत नाही. सेमी इंग्रजीचं शालेय शिक्षण आणि उच्च दर्जाचं वारकरी, वैदिक आणि हिंदू धर्माचं शिक्षण मुलांना द्यावं, की जेणेकरून बाय प्रोफेशन मुलं मोठ्या पदावर जातील. म्हणजे एखादा माणूस आता IAS होईल असं मी सांगणार नाही याच्यानंतर, कारण मी आहे हे पाहिलंय, त्यामुळे आता ते उदाहरण मी जिवंतपणे सांगणार आहे आता. पण एखादा मुलगा चांगला डेंटिस्ट होईल, पण तो दात पाहत असताना त्याला विचारेल का रे रामरक्षा म्हणतोस, तो नाही. अरे म्हणायला पाहिजे, मी माझ्या पाठशाळेत जेव्हा होतो ना, म्हणजे हे त्या ज्या गप्पा तो त्याला मारतोय हवंच फिलिंग, तर तो तसं नाही विचारणार तुम्हाला आता कसं वाटतंय, बरं वाटतंय का, मग सकाळी घेऊ, असं नाही विचारणार. एखादा जज जेव्हा होईल आणि त्या जजला जेव्हा वेदाचं कर्मयोग, ज्ञानयोग आणि म्हणजे ध्यानयोग या कांडत्रय निरूपिणीचं जेव्हा ज्ञान झालेलं असेल, तेव्हा जो तो निकाल देईल, तो निकाल धर्माला अपेक्षित आहे, तो निकाल समाजाला अपेक्षित असेल. तर अशी पिढी घडवण्याचं आणि भारत हा सुसंपन्न पण त्याच्यासोबतच सुशिक्षित आणि त्याचीच जोड सुसंस्कृत होण्यासाठी आपलं कार्य सुरू आहे. कारण आज भारत सुसंपन्न झाला. कसा झाला, अहो फार झाल्यामुळे भारतातलं लग्न कसं असावे भारताने दाखवलंय मागच्या 3 महिन्यांपूर्वी. 1 वर्ष झालं असं माहिती आहे. लोक सध्या स्वतःची वेडिंग अॅनिव्हर्सरी विसरतील, पण त्या अनंत अंबानीचं लग्न कोणी विसरत नाही. परत चांगलं मला त्याचं एक कौतुक वाटलं, त्याने तो जो एक त्याचं नाव मला माहिती आहे WWE जॉन सीना, तो पूर्ण डोक्यात कधी राहतच नाही. यांनी त्याला सुद्धा जब्बा पायजमा घालायला ज्या गायिका आल्या होत्या यांनाही यांनी आपल्या संस्कृतीचं प्रेझेंटेशन तुम्ही करा, तुम्हाला यश मिळणार. मी तुम्हाला त्याच्याबद्दल नंतर पण पुढे सांगेल. तर आम्ही सुसंपन्न झालो, बरोबर, आम्ही सुशिक्षित झालो. मागचा काळ म्हणजे अर्थात तुमच्या लहानपणीचा, मी वाचत असल्यामुळे मला जुन्या गोष्टी माहिती आहेत. नाही तर असे वक्त्यांनी अनुभव घेतल्याशिवाय गोष्ट सांगू नये असा सिद्धांत आहे, बरोबर.
रामकृष्ण परमहंसाकडे घेऊ एक 5 मिनिटं अजून. रामकृष्ण परमहंसांकडे एक महिला आली, बाळाला घेऊन आली आणि महाराज गुळ जास्त खातो, याला गुळ कमी खायला सांगा. क्वेश्चन काय पहा, गुळ कमी खातो, पण महाराज लोकांचं म्हणजे ती एक परीक्षाच आहे, काय घेऊन येईल काही सांगता येत नाही. मला काल फोन आला होता, मी इथे आल्यावर म्हणजे महाराज पोहोचले, म्हटलं पोहोचलो, म्हणजे बाबांना निरोप द्या. म्हटलं काय, माझ्या मुलीचा व्हिसा अजून आला नाही आणि तिचं तिकीट तयार आहे म्हणे 12 तारखेचं, तर तो व्हिसा येईल त्याच्यासाठी काहीतरी प्रार्थना करा. म्हणजे आता प्रार्थना कोणाला आहे? महाराजांना. काम कुठलं आहे? व्हिसा आहे जर्मनीचा, म्हटलं निदान एम्बेसीत पण म्हणजे काम होईल. पण आपल्या लोकांची धारणा आहे की महाराज करतील ना, बरोबर होतं. म्हणून तुम्ही पहा, तुम्ही नोकरी करायला जाताय, ते कॉग्निझंटचा जरी तुमचा इंटरव्ह्यू असला, तुम्ही मग बिलगेट्सच्या पाया पडून जात नाही, तुम्ही पाया पडताय तिथंच घरी. आशीर्वाद द्या, इंटरव्ह्यू चांगला व्हायला पाहिजे. ती आली गुळ खायसाठी, गुळ कमी करायसाठी. त्यांनी सांगितलं 8 दिवसांनी या. पुन्हा 8 दिवसांनी आले, गुळ खातोय हो. 2 दिवसांनी या म्हणे, आता 2 दिवसांनी आले, गुळ खातोय काय सांग, बाळा गुळ खाऊ नको. तो म्हणे ठीक आहे, जा म्हणे, आता झालं. ती महिला होती, माझ्या एवढं जर रामकृष्ण परमहंसांचं वय असतं कदाचित तिने काय केलं असतं माहित नाही मला. ती म्हणजे अहो फक्त एवढं सांगायचं नाही तर तुम्ही त्याला 8 दिवस, नंतर 2 दिवस, 10 दिवस घालवले कशासाठी? तेवढे मला स्वतःला गुळ आवडत होता. पहिल्या 8 दिवसात मी गुळ खाणं सोडलं, माझं गुळ खाणं पूर्ण सुटलं नाही. 2 दिवस मी पूर्णपणे गुळ सोडला. आज मी त्याला सांगतो की गुळ खाऊ नको. याला म्हणावं भक्ता. आधी तुम्हाला आधी म्हणजे मार्गाधारे वर्तावे, आधी केले मग सांगितले, आधी तुम्हाला ते अनुभवायचे. आत्मवत सर्वभूतानी मग यत् पश्यति स पश्यति होईल. आधी आत्मवत सर्वभूतानी जर झालं नाही, अयम आत्मा ब्रह्म जर झालं नाही तर सर्वं खलविदं ब्रह्म होत नाही. तत्वमसी होऊन पहिले तत्वमसी व्हावं लागेल. अच्छा तो मी आहे का, बर. नंतर अयम आत्मा ब्रह्म, अच्छा मीच म्हणजे ब्रह्म आहे का, बर. आणि नंतर सर्वं खलविदं ब्रह्म, नंतर तुम्हाला सर्वभूती राम देहादी एक असं होईल. तर ते कळण्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, माझा अनुभव निश्चित तेवढा नाहीये पण मी वाचतोय. तर यांच्या लहानपणीपर्यंत म्हणजे एक आपल्या मागच्या पिढीच्या लहानपणीपर्यंत एक मारा होता की भारतीय लोक सुसंस्कृत आहेत पण त्यांना सुशिक्षित बनवा. म्हणून मला वाटतं सर, किंवा मी काल कोणाचं तरी ऐकलं की ते दुसऱ्या देशात राहून त्यांनी बॅरिस्टर पदवी घेतली. काल कुठंतरी चर्चा झाली माझी त्यांची. आणि बरेचसे मग आपले साधू सर, स्वामी विवेकानंद सुद्धा इंग्लंडला अमेरिकेत 4 वर्ष राहिले, शिकले. त्या शिक्षणाच्या माऱ्यामध्ये शिकवा 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 हे करत असताना, सुशिक्षिततेकडे जाताना आम्ही सुसंस्कृतता आमची थोडीशी विसरलो, अशी काहीची आमची अवस्था झाली. मग आता आम्ही केलं काय पाहिजे, तर एक चांगली पिढी घडवली पाहिजे. आम्ही मुलं घडवतोय तर ती धर्मप्रचारक होण्यासाठी, पण म्हणून प्रत्येक जण धर्मप्रचारक होणार नाही. त्यामुळे दुसरी एक विनंती करणार आणि मग माझे दोन्ही विषय मी संपवतो की मग हे देऊळगाव राजाचं जे कार्य आहे तर ते कार्य चालतं कशावर, तर कार्य चालतंय सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. आमचा दाता एक ठरलेला आहे, आमचा एक डोनर ठरलेला आहे, त्याच्या जोरावर हे सगळं चालतं. म्हणजे अर्थात परमेश्वराच्या कृपेवर चालतं म्हणून इतरांनी सहकार्य करूच नाही अशातला भाग नाही. म्हणजे 2 नियम आहेत. पूजा सांगणाऱ्यांनी दक्षिणा घेऊ नये हा नियम आहे, माहिती आहे आपल्याला. पण म्हणून पूजा करवून घेणाऱ्यांनी देऊच नाही हा नियम नाहीये. असं परमेश्वराच्या कृपेने चालतं पण त्याला लोकांचंही सहकार्य आहे वेगवेगळ्या माध्यमातून. मग ते एटीजी असेल, बाकीच्या CSR सारख्या गोष्टी असतील, या सगळ्या आता आम्ही करतो आहोत. सगळ्यांचं मार्गदर्शन सरांसारख्यांचं आम्हाला लाभतं आणि सगळ्यांचं सहकार्य लाभतं. म्हणून आता शाळेची आपण त्रिवर्षपूर्तीकडे आपण जातोय. पुढच्या वर्षी आपल्या शाळेची एक बॅच पूर्ण होऊन ती धर्मप्रचारासाठी बाहेर पडेल. आणि त्याच्यातला एक विद्यार्थी जरी संध्याकाळी हरिपाठ म्हणणारा असला आणि दिवसभर जर मोठ्या पदावर काम करणारा असला तर आमचं ध्येय साध्य झालं. आम्ही जे कष्ट करतोय ते साध्य झाले. आता राहिला मुद्दा की आम्ही जे करतोय ते बरोबर आहे पण बाकीच्यांनी काय केलं पाहिजे. मुळात महाराजांनी थोडंसं काहीतरी सांगा तेव्हाच मतदानात परिणाम होईल असं का सांगावं लागलं, याचं कारण आहे आम्ही विसरलो. हे बघा तुम्ही अहो त्याला काहीतरी कपडे घाला ना असं कधी म्हणतो माहितीये, जेव्हा तो सूटबूट घालून लहान पोरगा येतो तेव्हा, बरोबर. असं नाहीये. जेव्हा तो काहीच घालत नाही तेव्हा त्याला त्याच्या आईला निरोप घेतात, अहो त्याला काहीतरी घाला. म्हणजे जेव्हा तुम्हाला समजून सांगावं लागतंय त्याचा अर्थ तुमची समजूतता किंवा तुमची समज थोडीशी डाऊन झालेली. मग करायचं काय,
करायचं काहीच नाही. एकच मेसेज घ्या आजच्या सत्रातून, बाकी सरांचं सगळं घेऊन जा. माझं काही नाही नेता आलं तरी चालेल, माझं एकच वाक्य घेऊन जा की सुरुवात अंतरात्म्यापासून करा. आणि अंतरात्म्याशी चर्चा तुमची माझी कोणाचीच झालेली नाहीये, ती होणार पण नाहीये, मला गॅरंटी आहे. मग करायचंय काय, सुरुवात आधी बाह्यावडंबनापासून करा. ती कशी करायची आहे तर घरात एक तरी ग्रंथ ठेवा. गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, दासबोध असेल. आणि पूजापाठ नाही करता येते, गंध नाही लावता येते रोज, आपण दुसऱ्या कंट्रीत आहोत, मंगळसूत्र नाही वापरता येते, काही असेल हातात बंधन नाही बांधता येते, काहीच हरकत नाही. जाताना त्या ग्रंथाला नमस्कार करा आणि मग जा. परिणाम काय होईल माहिती का, माझे वडील, आता मला लोक सांगतात, म्हणजे मी वैजनाथला गेलो होतो मुंबईमध्ये, मुरबाड तालुक्यात वैजनाथ नावाचं गाव आहे. आणि वैजनाथची 80% तरुण पिढी ही बाहेर आहे. 80%, फक्त 20% मुलं वैजनाथमध्ये. त्यामुळे तिथल्या कार्यक्रमाच्या सतरंजा टाकायला सुद्धा चांगले चांगले उच्च अधिकारी, आलं लक्षात माझ्या. आणि खर्च आहे बघा बाहेर. ठीक आहे, मी आता संपवणारच. तर वैजनाथला चांगले चांगले अधिकारी सुद्धा सतरंजा टाकत होते. म्हणजे मला तुमचं कीर्तन आहे, माझं वय जे काय असेल सांगू नये असं का म्हणतात काय माहिती. म्हणजे पूर्वी त्याचं वय सांगितलं जात होतं तर मग त्याची किंमत वाढत होती. आता म्हणजे वय जितकं हाईड करता येईल तितकं हाईड करता. असं त्यात काही अडचण नाही, माझा 31 चालू आहे असं त्याचं. 31 झालं म्हणून हे काही काळे होत नाहीत, आणि 31 झालं म्हणून तुम्ही काही मला लहान समजणार नाही किंवा मोठं समजणार नाही. जे आहे ते राहणार आहे. जसं काल मी एक जणांकडे भेटायला गेलो आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणे, पण मी ते दाखवत नाही. आणि मी माझा एक CFO ठेवला म्हणे, त्याने दुसऱ्याच दिवशी लेक्सस घेतली म्हणे, मी त्याच्यापेक्षा कमी पद्धतीची गाडी वापरतो. म्हणजे त्याने सांगितलं सर तुम्ही रोल्स रॉयस वापरायला पाहिजे. त्यांचं वाक्य चांगलं होतं. त्यांचं वाक्य होतं की मी रोल्स रॉयस वापरली म्हणून माझ्या नावात बदल नाही होणार, किंवा मी जर सायकलवर गेलो तरी माझ्या नावात बदल नाही होणार. बदल हा माझ्यात नाही होणार आहे. मी जर पायी जरी चाललो तरी लोक बाजूला सरकतील, ती माझी आयडेंटिटी. मी कोणची गाडी घेऊन चाललोय त्याच्याशी माझा संबंध नाहीये. तर मी त्या वैजनाथवाल्या लोकांना सांगितलं की असं काय होतंय, तर ते आमच्या गावात एकही नाहीये, म्हणजे भारतात मुलगाच नाही आमचा. घरनिशी एक मुलगा आमचा अमेरिकेत आहे, जर्मनीला आहे, इंग्लंडला कुठे आहे. मी त्यांना सांगितलं चूक कोणाची असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे एक म्हण आहे, विहिरीत नाही तर पोहऱ्यात येत नाही, त्याला आडात नाही तर पोहऱ्यात कसं येईल असं म्हणतात. आणि सध्या आपली विहीर जर आपण पाण्याने भरून ठेवली ना तर पुढच्या पोहऱ्यात बादलीभर नाही ओसंडून पाणी वाहणार. मी पाण्याबद्दल बोलत नाहीये. आपण जर नमस्कार केला ना तर पुढची पिढी नक्की म्हणणार नाही माझी आई त्या गीतेला पहिल्यापासून नमस्कार करते, मलाही तिथं नमस्कार केला पाहिजे. करू काहीच नका. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतोय. रोज गीता हे म्हटलं तुम्ही तरी गीता पुण्य देते तुम्हाला. गीतेच्या मंगलाचरणात श्लोक आहे. गीता काय करते म्हणे तर पाण्याचं स्नान माणसाला दिवसातून एकदा मुक्त करतं किंवा शुद्ध करतं. गीता काय करते म्हणे माणसाला जीवनात शुद्ध करून सोडते आणि पवित्र करून सोडते. शुद्धता आणि पवित्रमत्तामध्ये फरक आहे. आपल्याला हे जे पाणी तुम्ही आता मला देत आहे ते शुद्ध पाणी आहे, पवित्र नाही. पण मी जर येताना काशीवरून गंगेचं गढूळ पाणी आणलं तर ते पवित्र आहे, ते शुद्ध जरी नसलं तरी. शुद्धता बॅक्टेरिया मारते, पण पवित्रता विचारांची शुद्धी करते आणि दुरितांची तिमिर जावं ही शुद्धता करते, पवित्रता करते. ही शुद्धता नाही करू शकत. शुद्धता तुम्हाला फक्त मिनरल देईल आणि त्याच्यातून समाधान देईल. पवित्रता तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन करेल. तसाच एक नियम अजून लावा जो आम्ही आता सगळ्यांना सांगतोय आणि संपूर्ण भारतामध्ये धर्माचार्यांकडून हा नियम सांगावा असा आग्रह सुद्धा धरला जातोय. तो असा की इकडे एक नियम आहे, इकडे म्हणजे सगळीकडेच आहे, की अमुक समाजात जर तुम्ही जन्माला आले धर्माला तर त्यांचं एक स्थळ आहे. त्या स्थळाला तुम्हाला जीवनातून एकदा तरी तुम्हाला जायला पाहिजे. ते कौतुक आहे. म्हणजे तुम्हाला हज जीवनातून एकदा करावीच लागते. काहीच करू नका. भावनिक ज्या दिवशी बसा, गप्पा गप्पात नाही. तुम्ही गप्पा गप्पात सांगितलेलं तुमची मुलं ऐकत नाहीत. स्वामी विवेकानंदांचं वाक्य, युअर चिल्ड्रन विल फॉलो युअर एक्झाम्पल नॉट युअर ऍडवाइस. तुम्ही फार चांगलं त्याला सांगू नका. अरे गंध लावायला पाहिजे आणि आमच्याकडे तर बाळा रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे रे म्हणे, कारण रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय उपयोगच नाही आहे. तुम्ही सांगताय वेगळं आणि तुम्ही करताय वेगळं. तुम्हाला त्याला एकच सांगायचं, मी काल अयोध्येला जाऊन आलो. आपली परंपरा आहे
सरांचं नाव घेतो फक्त, की निमखेडकरांची परंपरा आहे की जीवनात एकदा तरी अयोध्या, काशी, मथुरेला गेलं पाहिजे. हा, मी जाऊन आलो, कधीतरी शक्य होईल तेव्हा जा. तुमचा मुलगा काशीला जाणारच, तुमचा मुलगा अयोध्येला जाणारच, आणि नुसतं जाणार नाही, तो त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगेल. आणि या पद्धतीने आपण आपल्या मुळाशी जोडले जाऊ. आणि जर आपण आपल्या मुळाशी जोडले जाऊ तरच शिकागोच्या धर्म परिषदेला लोक विसरणार नाही, ध्यानात नाही. तर कालची सुद्धा धर्म परिषद झाली तर लोकांना लक्षात राहत नाही. 700 वर्ष होऊन गेले, ज्ञानेश्वरी आजही शिकवतीये. 5000 वर्ष गीतेला होऊन गेले, पण आजही असंख्य अर्जुन आहेत की जेव्हा काय करावं समजत नाही तेव्हा ते पान उघडल त्या पानावर त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं. हे का होत आहे? कारण हे अबाधित सिद्धांत आहे आणि मुळाशी जोडले. रूट्स आपले पक्के असले पाहिजे. मी सगळीकडेच असा बिलकुल, मला बरेच जण म्हणतात महाराज तुम्ही मग घाला की सदरा, काही पॅन्ट घाला, काही घाला, प्रवासाला सोपं जात आहे. मी त्यांना सांगतोय कपड्याचं महत्व पहा की माझ्यापेक्षा तिप्पट वयाची माणसं सुद्धा माझ्या पायावर पडतात. ते हे माझं महत्व नाही, हे त्यांची किंमत आहे. आणि ह्या कपड्यांमुळे जर आम्हाला इतकी किंमत मिळते तर त्या कपड्यांना सुद्धा आम्ही पुजलं पाहिजे. म्हणून आजही समर्थांची छाती याला कुबडी गडावरती तुम्हाला पाहायला मिळते की ती लाकूड नाहीये नुसतं, ते त्यांच्या सानिध्याने ती पवित्र झालेली आहे. तसं हे आमचे जे कपडे हे आम्ही घालतो म्हणजे हे आमचे नाही आहेत, हे पूर्वसुरींनी वापरून याला शुचिर्भूतता केलेली आहे. म्हणून आजही तुम्ही सलवार कमीज घालून बाहेर पडा, तुम्हाला भारतीय असलं तर काय काय आज कार्यक्रम आहे म्हणजे ते कार्यक्रमाचे कपडे, ते विधीचे कपडे, ती किंमत त्यांना प्राप्त होती. तशीच आपण आपली परंपरा जपा. आणि मला माझ्या वेळेपेक्षा 20 मिनिटं तुम्ही सगळ्यांनी जास्त दिले, त्याबद्दल सगळ्यांचे चरणी धन्यवाद. आपलं सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचे आशीर्वाद आपले कोरोनाच्या विद्यार्थ्यांना मिळावे. तुम्ही दिलेले आशीर्वाद उद्याचा एक धर्मवेत्ता, उद्याचा एक धर्मप्रचारक घडवू शकेल. म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावच्या या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकदा तरी या. आणि शेगाव पासून जवळ आहे, लोणार पासून जवळ आहे. मी 3 गाव याच्यासाठी टाकले. अच्छा, शेगाव जवळ आहे का? मग आम्ही नक्की येतो. प्रयोजन दिशेनं मंदोपी प्रवर्तते. काहीतरी प्रयोजन नसेल तर माणूस खास तिथे येत नाही. 3 प्रयोजन आहेत, तिथे या, आशीर्वाद द्या. आणि त्या मुलांना तुमचे ब्लेसिंग्स उद्या चालून एखादा इथं बसणारा उद्बोध तुमचाच आशीर्वादातून घडू शकतो. तो घडवण्यासाठी तुमचे आशीर्वाद असावे. पुनश्च एकदा सगळ्या आयोजकांना मी धन्यवाद देईन. दासबोध अभ्यास वर्ग हा सुशिक्षितांचा वर्ग आहे. मी क्वालिफाईड लोकांचं म्हणत नाही, क्वालिफाईड आणि सुशिक्षित यात फरक आहे. जो शिकलेला आहे त्याला सुशिक्षित म्हणावं. मग काय शिकायचंय तर जेवण कसं करायचं हेही शिकावं लागतं, नाममंत्र कसा जप करायचा हेही शिकावं लागतं. त्या पद्धतीत तुम्ही सगळे शिकलेले आहात. तुमच्यासमोर तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही तुमची परंपरा एवढी चांगली सांभाळताय. तुमच्या सगळ्यांच्या चरणी धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने या 2 महात्म्यांच्या चरणी पुन्हा धन्यवाद करतो. कारण यांच्यामुळे तुम्हाला चैतन्य महाराज ऐकण्याची आवश्यकता नाहीये. यांच्यामुळे तुम्हाला पुन्हा मी ऐकावं अशी इच्छा झाली तरी मला बोलवण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे बोलवू नका असं नाहीये, परंतु तुम्हाला सगळं इथे मिळतं. तुमच्यावर कृपा ती आहे की तुम्हाला आळंदी पंढरपूरला जाऊन ज्ञानेश्वरीचे पंचदशीचे पाठ ऐकायचे. मी आता सर मला बोलले की महाबळेश्वरला मागे पंचदशीचा पाठ केला होता. ही ग्रंथ आळंदीतल्या पंढरपूरमधल्या महाराज लोकांना जवळपास माहिती नाहीये. ती ग्रंथ इथे तुम्हाला मुखोद्गत ऐकायला मिळतात, त्याचे सिद्धांत तुम्हाला ऐकायला मिळतात. तर तुम्ही तुमचे श्रवणेंद्रिय असेच पक्के करा आणि त्या श्रवणेंद्रियाचा उपदेश तुमच्या कानापासून तुमच्या हृदयापर्यंत जाईल. आणि उपदेशोही प्रसरती तैलविंद रिवांबसे या योग वसिष्ठातल्या श्लोकाप्रमाणे यांचा उपदेश तुमच्या परमार्थिक उन्नतीसाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. पुनश्च सगळ्यांना दीर्घायु आरोग्य लाभो ही प्रार्थना. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. आणि वक्ता पाहिजे साध्या अनुभवाचा, याची आम्हाला खात्री झाली. आम्ही अत्यंत उपकृत आहोत आणि आपले जे उपक्रम आहेत त्याला आम्ही नक्की भेट देण्याचा प्रयत्न करूया. त्याच्याशिवाय आमचा धन्य होणार नाही असं आम्ही समजतो. मी डॉक्टर निमखेडकरांना विनंती करतो. डॉक्टर जाधव सर आपणही या. शाल श्रीफळ सन्मान करावा. दोन श्रेष्ठ सन्मान केला माझ्यासाठी सन्मान.
जय जय